कॉस्मो हबची सुरुवात कशी झाली, हा जन्म कसा झाला? तुम्हाला अजून असे काही स्पेशल अनुभव आलेले आहेत या मार्गामध्ये तुम्ही आहात? स्वतःच्या साधनेतली जी अनुभूती असते ती शक्यतो इतरांशी शेअर करू नये असा एक अलिखित नियम आहे. तरी पण एक आता तुम्ही आग्रह करते म्हणून माझा एक छोटासा अनुभव सांगतो. माझी साधना चालू असताना मी ज्यावेळेला काही मंत्र साधना करत होतो वृक्ष देवतेच्या छायेखाली बसून, त्यावेळेला तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी माझ्या ह्या एंजल्सना स्मरून सांगेन की माझ्या अंगाला, माझ्या शरीराला एखाद्याला जर कफचा त्रास असेल तर त्या व्यक्तीला केस जसा ट्रॅक करत जातो तशा पद्धतीने ही त्या वस्तूपर्यंत आपल्याला पोहोचवते. हा स्टोन जर तुम्ही तुमच्या जवळ बाळगला तर आर्थिक प्रगती करण्यासाठी वर्ल्ड वाईड फेमस मंत्र श्रीमभजे अत्यंत पॉवरफुली. नमस्कार, कॉस्मो हब सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजिरी पाठक आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्या सोबत आहे कॉस्मो हबचे सर्वेसर्वा श्री सागर बने. नमस्कार सागरजी, कसे आहात? एकदम फर्स्ट क्लास. आज आपल्याला पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना सांगायचे की कॉस्मो हब हे काय आहे, कोणकोणत्या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो. आणि मला सांगायला आवडेल की सागरजींचं जे नाव आहे सागर, याप्रमाणेच त्यांची ज्ञानाची विशालता अफाट आहे. थँक्यू. आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला कळेलच त्या संदर्भामध्ये कसं आहे की आपल्याला आयुष्यामध्ये काही अडचणी येत असतात, आरोग्याशी संदर्भामध्ये, आर्थिकच्या संदर्भामध्ये, करिअरच्या संदर्भामध्ये, रिलेशनशिपमध्ये. या सगळ्या याचं सोल्युशन आपल्या कॉस्मो हब नावातच सोल्युशन आहे. त्याच्याप्रमाणे सगळ्या याच्यामध्ये सोल्युशन मिळतं. आणि याच्यासोबतच हा पॉडकास्ट अत्यंत महत्वाचा याच्यासाठी आहे की फ्रँचायझी आपण ऑफर करतो आहोत कॉस्मो हबच्या माध्यमातून. कॉस्मो हब काय आहे आणि त्याच्यासोबत फ्रँचायझीचा कोणाकोणाला फायदा होणार आहे, फ्रँचायझी ज्यांना सेकंड सोर्स ऑफ इन्कमचे बघतात आहेत, ज्यांना वर्क फ्रॉम होम करायचं आहे, जे रिटायर्ड पर्सन आहे, अशा सगळ्यांसाठी ही फ्रँचायझी आपण अवेलेबल करून देतो आहोत. त्याचे काही ऑफर्स आहेत, काही अजून काही फायदे आहेत, हे निश्चितच आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सागरजी, आपण बघतो की काही लोक हे एका विषयामध्ये तज्ज्ञ असतात. अगदी बरोबर. आपण 5 विषयांमध्ये तज्ज्ञ आहात की म्हणजे एंजल थेरपी आपण मागे बघू शकतो, एंजल थेरपी, क्रिस्टल थेरपी, त्याच्यासोबत वास्तुशास्त्रज्ञ, न्यूमरोलॉजी आणि ज्योतिषशास्त्रज्ञ, एवढ्या सगळ्याचा आपण अभ्यास केलेला आहे. कॉस्मो हबची सुरुवात कशी झाली, हा जन्म कसा झाला? नक्कीच मला हे सगळं सांगायला आवडेल तुम्हालाही. ऍक्च्युली ह्या 5 विषय जे आपण म्हणतो की 5 विषयातले तज्ज्ञ, हे सगळे ज्योतिषचेच अंग आहेत. बरं, ज्योतिषशी संगत. न्यूमरोलॉजी काय किंवा एंजल थेरपी काय किंवा वास्तुशास्त्र काय हे ज्योतिषशी संबंधितच असल्यामुळे त्याला आपण असं विभिन्न असं म्हणू शकणार नाही. त्याचे ब्रांचेस आहेत. त्याचेच ब्रांचेस आहेत, त्याच्याच उपशाखा आपण म्हणू शकतो की त्याच्याशी ते संबंधित असल्यामुळे त्या गोष्टींचा अभ्यास एका ज्योतिषाकडे असलाच पाहिजे. बरं, एक ज्योतिषी त्याशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. बरं, म्हणजे मुख्य हे ज्योतिषशास्त्र निश्चित हे आहे त्याचा बेस मूळ. पण कॉस्मो हब सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही केवळ ज्योतिष बेसवर कंपनी आधारित नाहीये. कॉस्मो हब सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही जी फर्म आहे आपली, त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे व्यवसाय आपण त्यामधून चालवतो. एक ग्रुप ऑफ बिझनेस म्हणू शकतो आपण याला, ज्यामध्ये आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, ज्यामध्ये आपण क्रिस्टलचे वेगवेगळे ब्रेसलेट्स आपण प्रोडक्शन आपलं स्वतःच आहे. आपण रेझिन आर्टचे बरेचसे प्रोडक्ट्स आपलं प्रोडक्शन आपल्या युनिट मधून होतं. आणि इतर अनेक व्यवसायामध्ये आपण मायक्रो फायनान्स मध्ये सुद्धा कार्यरत आहोत. अशा अनेक व्यवसायामध्ये कॉस्मो हब सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड सध्या कार्यरत आहे. त्यामुळे केवळ ज्योतिषशी संबंधित आहे असं म्हणता येणार नाही, पण हा त्याचा एक महत्वाचा भाग आहे. बरोबर, आपल्या कंपनीचा, ज्याच्या माध्यमातून आपण लोकांशी कनेक्ट होतोय आणि लोकांच्या जीवनातल्या विविध अडचणी ज्योतिषच्या माध्यमातून, ज्योतिषच्या ट्रॅकवरून आपण सोडवता त्यांना उत्पन्नाचे इतरही अनेक मार्ग आपण देतो. त्यांच्या जीवनात समजा आर्थिक अडचणी असतील तर आपण त्यांना मायक्रो फायनान्स सुद्धा उपलब्ध करून देतो. त्यांना त्यांच्या घरून एखादी कला शिकून, त्यांना आपण रेझिन आर्ट सारखी कला शिकवून त्यांना आपण आत्मनिर्भर व्हायला आपण रेझिन आर्ट्स मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या किचन्स वगैरे बनवतो. आपण बघितलं असेल मार्केटमध्ये रेझिन आर्टचे वेगवेगळे अल्फाबेटिकल किचन्स येतात. जसे तुमच्या नावाचं मंजिरीचं नाव आहे तर त्याचा एम तुम्ही अल्फाबेट घेऊ शकता. माझ्या एस सागर नावाचा एस अल्फाबेट आपण परचेस करू शकतो. आणि मार्केटमध्ये सध्या त्याचा ट्रेंड आहे. कोणाला होतो त्याचा फायदा असं म्हणता येणार नाही, कारण हे अल्फाबेटिकल किचन्स हे ट्रेंड आहे. मार्केटमध्ये लोकांना आवड आहे की आपल्या नावाच्या अल्फाबेटचे किचन सध्या लोक घेऊन फिरतात. त्या व्यतिरिक्त आपण ह्याच्या फ्रेम्स पण बनवतो, फॅमिली फ्रेम बनवतो, ज्या तुम्ही आपल्या घरामध्ये तुमच्या फॅमिली बेडरूम मध्ये तुम्ही लावू शकता. अनेक वस्तू त्यापासून आपण नेमप्लेट बनवतो, त्याचाही वापर केला जाऊ शकतो. रेझिन आर्ट मध्ये काय बनत नाही, रेझिन आर्ट मध्ये टेबल बनतं, रेझिन आर्ट्स मध्ये बऱ्याचशा वस्तू पेन सुद्धा बनतात. बरं, हो.
तर रेझिनस आर्ट मधून बऱ्याचशा गोष्टी आपण बनवू शकतो. त्यामधून आपण रिंग्स बनवू शकतो, हातातले कडे बनवता येतात रेझिन आर्ट्स मधून सुद्धा. आपण मगाशी बोललात की आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे स्वतःचं, तर कुठल्या गोष्टीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग आहे? आपण क्रिस्टल मध्ये जे माझ्या आता तुम्ही हातामध्ये पाहू शकता की हे वेगवेगळे क्रिस्टलचे जे ब्रेसलेट्स आहेत, ह्या ब्रेसलेट्सचं आपण प्रोडक्शन करतो आणि आपलं पूर्ण भारतामध्ये ह्याचं म्हणजे डीलिंग होते. पूर्ण संपूर्ण भारतामध्ये आपला माल जातो. प्रत्येक महिन्याला किमान 50,000 आपले ब्रेसलेट दर महिन्याला प्रोडक्शन आपलं होतं. एवढं मोठं प्रोडक्शन आहे. बर, मग त्याचं हे जे आहे तुम्ही आता जे दाखवत आहात वेगवेगळ्या रंगाचे आहेत, वेगवेगळ्या आकाराचे आहेत, पण हे सगळे घालू शकतात की काही ठराविक अडचणी असेल म्हणा किंवा ठराविक विशिष्ट तुम्ही त्या व्यक्तीचा अभ्यास करूनच त्याला रेकमेंड? वेगवेगळे क्रिस्टल्स वेगवेगळ्या पर्पज साठी युज केले जातात. हे सर्वसाधारणपणे कोणीही युज करू शकतात, कारण ह्यांना आपण सेमी प्रिशियस म्हणतो. आणि सेमी प्रिशियस स्टोनला कुठल्याही राशी तत्वाचा विचार केला जात नाही. तुमची पत्रिका बघून किंवा तुमची राशी बघून तुम्हाला हे सुचवले जात नाही. तर तुमचं पर्पज काय आहे, तुम्हाला कोणत्या कारणास्तव ते पाहिजे, त्यानुसार तुम्हाला ते ब्रेसलेट आपण सुचवून दिलं, सुचवतो आणि बनवून देतो. पण तुम्ही म्हणालात की पूर्ण ऑल ओव्हर भारताबाहेर? हो, भारतात. हो, नाही, सध्या तरी आपण भारतात संपूर्ण डील करतो. बर, मग हे रिटेल मध्ये म्हणजे शॉप मध्ये मिळू शकतो की तुम्हालाच फक्त? नाही, रिटेल मध्ये सुद्धा मिळू शकतं. आमचे वेगवेगळ्या ठिकाणी आमचे स्वतःचे फ्रँचायझीज आहेत, आमचे ब्रँचेस आहेत, तिथून सुद्धा तुम्ही उपलब्ध करू शकता. आमच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही परचेस करू शकता किंवा आमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. बर, तुम्ही ज्योतिषाचा अभ्यास हा सुरू केला, त्याच्यासोबतच मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे न्यूमरोलॉजी किंवा एंजल थेरपी, तर या सगळ्याचा अभ्यासची थोडी पार्श्वभूमी आम्हाला सांगा. तुमची कधी हा सुरू केला तुम्ही? कसं असतं, आपण म्हणतो ना, गरज ही शोधाची जननी आहे. हो, त्यानुसार जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या अडचणी येऊ लागतात आणि त्याच्यावरती आपण एखादा मार्ग शोधत असतो, तेव्हा त्यातून एक नवीन काहीतरी संशोधन समोर येत असतं. अच्छा. त्यानुसार जेव्हा मी माझ्या लहान वयामध्ये आम्ही खूप स्ट्रगल केलं. एक मिडल क्लास फॅमिलीतून मी बिलॉंग करतो. त्यामुळे त्या फॅमिलीतून येताना माझ्या फॅमिलीमध्ये काही अडचणी होत्या, काही आर्थिक अडचणी होत्या, काही कौटुंबिक विवाद होते. या सगळ्यांचा सामना करताना मला लक्षात आलं की ह्या आपल्या लाईफमध्ये ह्या अडचणी का, या अडचणींवरती आपल्याला काय उपाय करता येईल आणि ह्याचं मूळ कारण काय, हे शोधण्यासाठी मग नकळत कुठेतरी मी ह्या क्षेत्राकडे वळलो गेलो. त्यातून माझ्या एका जवळच्या बालमित्राने मला ह्या क्षेत्राकडे थोडंसं प्रेरित केलं की न्यूमरोलॉजीचा अभ्यास कर, त्यातून तुला लक्षात येईल की तुझ्या लाईफ मधल्या येणाऱ्या अडचणींवर तू कसा मात करू शकतो. साधारण 16-17 वर्षाचा असताना. एवढ्या लहान वयात तुम्ही सुरुवात केली? हो, निश्चितच. आणि त्यावेळेला जेव्हा मी न्यूमरोलॉजीचा अभ्यास केला आणि माझ्या स्वतःच्या जीवनावरती मी जेव्हा त्याचा विचार केला की माझ्या लाईफ मध्ये घडणाऱ्या घटनांचा आणि अंकांचा काही संबंध आहे का, तो जवळून मला दिसला तसा की आहे, खरंच असा संबंध येतो. जशी माझी जन्मतारीख 18 म्हणजे 8 आणि 1 9 अंक आला. महिना, जन्म महिना सुद्धा सप्टेंबर, तो सुद्धा 9वा महिना आहे. आणि अशा अनेक, माझ्या जो नावाचा पण तुम्ही मूळांक जर काढाल तर तो सुद्धा 9 येतो. अच्छा. त्यामुळे अशा अनेक माझ्या लाईफ मध्ये घडलेल्या घटना ज्या 9 अंकाशी संबंधित आहेत. अच्छा. हा केवळ योगायोग असू शकत नाही, तर हा सुद्धा कुठेतरी अंकशास्त्राचा तुमच्या जीवनात पडणारा प्रभाव आहे. हे ज्या वेळेला गोष्ट माझ्या लक्षात आली, मला पटली, त्यानंतर मग मी ह्या गोष्टीचा खोलवर अभ्यास सुरू केला आणि तिथून माझी ही जर्नी सुरू झाली. बर, मग याच्यामध्ये आलं अंकशास्त्र, आलं एंजल थेरपी आली, क्रिस्टल थेरपी आली, या सगळ्याचं तुम्ही ट्रेनिंग घेतलं? निश्चित नाही, हा स्वतः सगळ्या गोष्टींचा मी पुस्तकी अभ्यास केला, स्वतः मी साधना केलेल्या आहे, स्वतःहून साधना केलेल्या आहेत. फक्त वास्तुशास्त्राचा मी कोर्स केलेला होता, बाकी सगळ्या गोष्टी मी स्वतः अभ्यासातून म्हणजे शिकून घेतलेल्या आहेत. आणि परत पुढे आल्यात आज कॉस्मोहब. आज मला असं वाटतं की ऑल ओव्हर भारत मध्ये आपण आपले क्लायंट आहेत. तर कोणत्या प्रकारचे जास्त अडचणींचं आपण म्हणू शकतो की लोक येतात आरोग्याशी संदर्भात, आर्थिक संदर्भात, आणि ते थेरपी कशी सिलेक्ट करता की तुम्ही सांगता? नाही, विशेषतः जीवनामध्ये लोकांच्या अडचणी ह्या आर्थिक जास्त आहेत आणि आरोग्य संदर्भात जास्त आहेत. अच्छा. बाकी इतर गोष्टी तर आहेतच, जसं कौटुंबिक विवाद आहेत, नातेसंबंधामध्ये काही क्लॅशेस येतात लोकांच्या, त्या सगळ्या गोष्टींचा आपण इथे विचार केला जातो. मुलांची शैक्षणिक प्रगती, आजकाल प्रत्येक पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांनी शैक्षणिक गोष्टींमध्ये जास्तीत जास्त अग्रेसर असावं, कुठे ते इतरांच्या मुलांपेक्षा कुठे आपली मुलं मागे असू नयेत, त्यासाठी सुद्धा पालक प्रयत्नसर असतात. त्यानुसार ते वेगवेगळे क्लासेस, वेगवेगळे ट्युशन्स मुलांना आपल्याला लावतात, प्रायव्हेट ट्युशन्स लावतात. मग ह्याच्या जोडीला आपण जर शास्त्राचा पण अभ्यास जर केला, थेरपीचा जर वापर केला, तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांमध्ये विश्वासाची जोड पाहिजे. नक्कीच, कारण विश्वास जर असेल तरच ते फळाला येणार. जिथे श्रद्धा आहे तिथे गुण आहे. बरोबर. तर मग इथे येणाऱ्या क्लायंटचं पूर्ण समाधान होतं. नक्कीच. कॉस्मोहबची एक खासियत अशी आहे की कॉस्मोहब आपल्या क्लायंट्सला 100% मनी बॅक गॅरंटी देते.
वा, रिझल्ट नाही आला तुमचे पैसे परत केले जातात. असं कुठे बघायला मिळत? कुठेच बघायला मिळत नाही. पण आपण हे तत्व आतापर्यंत जोपासलं आणि अजूनपर्यंत त्याच तत्वाने चालत आलेलो आहोत. बाकीचे जे थेरपी आहेत ते माझ्या मते सगळे लोक कमी जास्त प्रमाणात हे करतात, पण वास्तुशास्त्र जे आहे ते फ्लॅट सिस्टीम मध्ये नाही एवढं आपण करू शकत आपल्या मनासारखं, कारण की प्रत्येकाचे काही बंगले नसतात. जिथे बंगले असेल तिथे आपल्या सोयीनुसार ते बांधता येतात. बिल्डिंग आणि फ्लॅट सिस्टम मध्ये मग कसं होणार? कारण सगळ्यांचं काही ना काही अडचणी तिथेच सुरू होतात. जिथे वास्तुशास्त्राप्रमाणे उपाय नाही करतायत तिथे इतर थेरपीचा आपण उपयोग करू शकतो. तिथे काही क्रिस्टल थेरपीचा आपण वापर करू शकतो. क्रिस्टल थेरपीच्या मदतीने, एंजल थेरपीच्या मदतीने आपण आपल्या लाईफ मध्ये ज्या येणाऱ्या अडचणी आहेत किंवा आपण ज्या फेस करतोय अडचणी, त्या अडचणींवर आपण मात करू शकतो. त्यासाठीच इतक्या इतर विविध शास्त्रांचा उगम झालेला आहे. बरं, की जिथे तुम्हाला वास्तुशास्त्राप्रमाणे उपाय नाही करताय, तुम्ही तुमच्या कुंडली शास्त्रावर जाऊ शकता, तुम्ही क्रिस्टल थेरपीवर जाऊ शकता. ज्याच्यावर विश्वास आहे त्यानुसारही करू शकता. त्याला तुम्ही ते उपाय सांगतो. तेही झालं. आणि शिवाय तुमच्या प्रॉब्लेमचं मूळ कारण काय आहे, त्याच्यावरती कोणती थेरपी जास्त प्रभाव टाकू शकते, याचा विचार करून आपण सुचवतो. पण तुमच्याकडे येण्यासाठी क्लायंटचं काय माध्यम आहे, म्हणजे कसं यावं? ऍक्च्युअली ऍस्ट्रॉलॉजी मध्ये म्हणाल तर ऍस्ट्रॉलॉजी मध्ये लोक जास्त करून रेफरन्सनेच येतात. इथे जाहिरातीचा तितकासा प्रभाव पडत नाही. ठीक आहे, जाहिरातीचं सध्याचं माध्यम फार स्ट्रॉंग आहे, सोशल मीडिया आहे, बऱ्याचशा गोष्टीतून आपण आपल्या व्यवसायाला आपण लोकांसमोर प्रमोट करतो. परंतु ज्योतिषशास्त्र एक असा विषय आहे की जिथे मात्र लोकांना रेफरन्सने, दुसऱ्यांच्या अनुभवातूनच ते बरोबर आहे, कारण ते व्यक्तीच्या आयुष्याचा गहन प्रश्न असतो, नाजूक विषय आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे आपण रेफरन्सने जास्त करून आपल्याकडे कस्टमर्स येण्याचं प्रमाण, आणि त्यातल्या त्यात की मला फायदा झाला आहे, तुला पण होईल, तू यांच्याकडे. एक्झॅक्टली. एवढी किमान माणूस की आपल्या जगामध्ये अजून लोकांमध्ये आहे की आपण जेव्हा स्वतःला काही गोष्टीचा चांगला अनुभव येतो आपण इतरांना रेफर करतो. म्हणजे बाकीच्या गोष्टीमध्ये कदाचित रिस्क घेतली जाईल, पण या बाबतीमध्ये तर नक्कीच पूर्ण विश्वासार्हता महत्वाची असते. बरोबर. आणि शिवाय त्यांची आपण जी गोपनीयता ही तितकीच जपली जाते. कारण प्रत्येक व्यक्तीचे जे पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत त्याची प्रायव्हसी आपल्याला खूप जपावी लागते, गोपनीयता जपावी लागते, आणि ती मात्र इथे आपल्याकडे फार मुख्य विषय म्हणून आपण त्याकडे पाहतो. बाकीचे जे आपल्या ज्या थेरपी आहेत त्या प्राचीन आहेत, फार भारतीय आहेत, पण ही जी एंजल थेरपी आहे, म्हणजे ज्याला आपण देवदूत उपचार पद्धती म्हणतो, नक्कीच, तर ही पण भारतीय आहे का परदेशात? नाही, परदेशामध्ये ह्या एंजल थेरपीचा जास्त प्रचार झालेला असल्यामुळे आणि एंजल्सना जी नावं आहेत ती परदेशामध्ये नक्कीच थोड्याशा ख्रिस्तियन धर्माची नावं तिथे वापरली गेली असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की एंजल थेरपी ही केवळ ख्रिश्चन धर्मासाठी आहे किंवा परदेशातल्या लोकांसाठीच आहे. असं काय नाही. ह्या एंजल थेरपीचा वापर आपल्याकडे भारतात सुद्धा फार पूर्वीपासून केला जात होता. मात्र त्याचं नाव परदेशी, कारण तिकडे जास्त ह्या गोष्टीचा प्रचार झालेला असल्यामुळे तिकडून ते आपल्याकडे पुन्हा फिरून आले. बऱ्याचशा आपल्याकडच्या ज्या भारतीय ज्या कला आहेत म्हणा किंवा शास्त्र आहेत, ह्या शास्त्रांचा उगम जो आहे हा मूळ भारतातला आहे, पण इथून तो परदेशात गेला आणि परदेशातून पुन्हा फिरून आपल्याकडे आलेला आहे. कारण आपल्या लोकांनी मधल्या काही पिढ्यांनी त्याकडे फार दुर्लक्ष केलं. वास्तुशास्त्र पण जितकं पुरातन आहे पण मधल्या काळात काही लोकांनी त्याकडे फारसं एवढं गांभीर्याने पाहिलं नाही. बरोबर. पण ज्या वेळेला ते फॉरेन कंट्रीज मध्ये जाऊन पोहोचलं आणि फॉरेन कंट्रीमध्ये जेव्हा त्याचा प्रसार झाला, ज्यानंतर आपण सोशल मीडियावर त्याचा प्रसार झाला, मग ते पुन्हा आपल्या लोकांनी ते स्वीकारलेलं आहे. ही थेरपी कशी काम करते? अत्यंत अद्भुतरित्या काम करते आणि अत्यंत जलदरित्या ती काम करते. फक्त इथे मात्र काय असतं, तर जसे आता हे एंजल्स आहेत इथे पण ठेवलेले, हे स्टॅच्यूज आहेत, ओके, हे स्टोन्स आहेत, क्रिस्टल्स आहेत, क्रिस्टल पासून बनवलेले आहेत, पण ह्याच्यामध्ये एक विशिष्ट एनर्जी आहे, डिवाइन एनर्जी आहे. जसं आपण आपल्याकडे देवांच्या मूर्त्या, देवघरामध्ये आपण देवांच्या मूर्त्या ज्या आपण मांडतो, पितळेच्या असतील, तांब्याच्या असतील, चांदीच्या असतील, काही पाषाणाच्या पण असतील, पण त्या मूर्तीमध्ये जी आपण दैवी एनर्जी मानतो, दैवी ऊर्जा मानतो, तशीच एनर्जी ह्या स्टॅच्यूज मध्ये असते, ह्या एंजल्स मध्ये असते. आणि हे देखील श्रद्धेचाच भाग आहे. मानलं तर देव आहे, नाही तर पाषाण आहे. बरोबर. मग हे जे वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या रंगाचे, म्हणजे त्या व्यक्तीला धरून, म्हणजे त्याचा जे समस्या आहे त्याला धरून तुम्ही हे सांगा. एक्झॅक्टली. तर मग ते साईज मॅटर करतं, रंग मॅटर करतो. पाषाणांचा यांचा म्हणताय का तुम्ही? स्टॅच्यूजचा म्हणताय. स्टॅच्यूजचा साईज, रंग हा विषय कसा असतो, समजा आता तुम्ही छोट्या साईज मध्ये जर ही छोटी एंजल घेतलं तर ह्याची किंमत कमी पडणार, पण स्ट्रक्चर सेमच वाटतं. स्ट्रक्चर सेम आहे,
फक्त ही छोट्या साईज मध्ये असल्यामुळे ह्याची किंमत छोटी कमी राहणार आणि ह्याची साईज मोठी असल्यामुळे ह्याची किंमत जास्त असणार आहे. त्यानुसार समजा एखादे मध्यमवर्गीय व्यक्ती आहे तर त्याला फार महागडी समजा एंजलची स्टॅच्यू खरेदी करणं शक्य नाहीये, तर ते ह्याच्यापेक्षा देखील लार्ज साईजच्या अगदी 1 इंच साईज मध्ये सुद्धा एंजलची स्टॅच्यू मिळते. मग ही थेरपीसाठी डिमांड केली जाते लोकांकडून? निश्चित लोकांना ज्यांना आता हे गोष्टी कळू लागलेत, अवेअरनेस जसा जसा आपल्याकडे येऊ लागले, लोक ह्या गोष्टीकडे समस्येसाठी आपण थेरपी सर्व प्रकारच्या समस्यांसाठी आपण या थेरपीचा वापर करू शकतो. तुम्ही आर्थिक प्रगतीसाठी, तुमच्या शारीरिक व्याधींसाठी, कौटुंबिक कलहांसाठी, नातेसंबंध जपण्यासाठी किंवा काही करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी. त्याची काही विशिष्ट साधनं आहे? नक्कीच आहे की जसं ह्या एंजलचे हे जे स्टॅच्यूज आपण इथे हे जे बाळगलेले आहेत, ह्या एंजलच्या स्टॅच्यूजना कशा पद्धतीने तुम्ही तुमची प्रेयर करायची आहे, कशा पद्धतीने तुम्ही तुमची प्रार्थना त्या देवदूतांपर्यंत तुम्हाला पोहोचवायची. दिशा ठरलेली असते? हो, दिशानुसार सुद्धा याचा प्रभाव कमी अधिक होत असतो. कोणत्या दिशेला तुम्ही तुमचा स्टॅच्यू ठेवायचा आहे एंजल्सचा, याला काही आपण वास्तुशास्त्रानुसार, दिशाशास्त्रानुसार सुद्धा याचा विचार केला जातो. त्यानुसार जर केलं तर अधिक प्रभावी ठरू शकते. काही आपण उदाहरण सांगू शकतो? उदाहरणानुसार आता समजा आता ह्या आर्थिक प्रगतीसाठी पायराइट ह्या स्टोन मध्ये ही बनवलेली छोटी एंजल आहे आणि हिला जर आपण वास्तुशास्त्रानुसार जर बघितलं तर आग्नेय ही दिशा जी आहे, ज्याला आपण साऊथ ईस्ट म्हणतो, साऊथ ईस्ट ही अग्नीची दिशा अर्थात फायनान्सची दिशा आहे, तुमच्या फायनान्सची दिशा आहे. त्या दिशेला जर ह्या स्टॅच्यूची जर आपण स्थापना केली किंवा तिकडे जर हा स्टॅच्यू जर ठेवला एंजल, स्थापना करायची म्हणजे स्थापना म्हणजे केवळ तिथे ठेवणं, तिथे केवळ तुम्ही तिथे जरी त्याला ठेवून दिलात, जरी एखाद्या टेबलवर म्हणा, एखाद्या छोट्याशा रॅकवर म्हणा, हा स्टॅच्यू जर तुम्ही ठेवला तरी सुद्धा तो वर्क जबरदस्त. चांट करायचं त्याच्यासोबत, त्यांची काही साधना, काही मंत्र असतात, काही एंजल नंबर्स असतात. चांट जे आहे ते विशिष्ट व्यक्तीला विशिष्ट चांटच दिले, एक्झॅक्टली दिले जातात. त्यानुसार आहे, कारण तुम्ही कोणत्या पर्पजने त्यांची साधना करताय त्यावर आधारित आहे की तुम्हाला कोणता मंत्र किंवा कोणते एंजल नंबर्स दिले जातात. तुम्ही एखादं काही क्लायंटचं उदाहरण सांगू शकता? नक्कीच. आर्थिक बाबतीत म्हणायचं झालं, मी माझा स्वतःचा अनुभव सांगेन की ज्यावेळेला मला असं वाटतं की अनपेक्षितरित्या काही आपल्याला धनाचं आकर्षण आपल्याकडे करावं, धन आपल्याकडे यावं. कोणाला धन नको असतं, प्रत्येकाला पाहिजे. गरीबातला गरीब, श्रीमंतातला श्रीमंत व्यक्ती, प्रत्येकाला धन अधिक हवंच असतं. पण हे जे धन आहे ते आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जे काही एंजल नंबर्स आहेत त्या नंबरचा वापर केल्याने खरंच अशा पद्धतीने आपल्याला रिझल्ट येतात का, हा जेव्हा मी स्वतःवर प्रयोग करून पाहिला आणि त्यानंतर मला जे रिझल्ट आले ते अफलातून होते. त्या व्यतिरिक्त माझ्या अनेक असे क्लायंट्स आहेत की ज्यांना ह्या एंजल नंबरचा मी 1-2 नंबर सुद्धा इथे तुम्हाला सांगू शकतो की 520 520 520 हे जे नंबर्स आहेत, हे एंजल नंबर्स अत्यंत प्रभावी आहेत अनपेक्षितरित्या पैशाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी. मग ते काय फक्त म्हणायचे? केवळ जरी तुम्ही त्याचा चॅन्ट जरी केलात, समजा तुम्ही त्याचं एनर्जी कार्ड जवळ बागलात, अजून चांगलं आहे. तुम्ही एंजल जवळ बागलात, तीही चांगली आहे. पण जर एखाद्याची तीही परिस्थिती नसेल तर केवळ त्यांनी 520 ह्या अंकाचा एक चॅन्ट, जसं आपण मंत्र जप करतो त्यानुसार काय, एक तुम्ही 10 मिनिटं सुद्धा करू शकता, 5-10 मिनिटं करा, पण तुम्ही वेळेकडे ध्यान न देता, लक्ष न देता तुम्ही त्या तुमच्या जपाकडे, तुमच्या चॅन्टिंगकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि की आपण जसं माळा सांगतो की एक माळ, नाही, नॉट एट ऑल, असं काही नाही. तुम्ही संख्या पण महत्वाची नाही. तुम्ही एक 10 मिनिटं एक साधारण तुमच्या घड्यामध्ये अलार्म लावलात 10 मिनिटाचा, आणि जर तुम्ही 10 मिनिटं सतत चॅन्ट करताय आणि 10 मिनिटांनी अलार्म लावला, तुम्ही जर तो तुमचं चॅन्टिंग बंद केलात तरी देखील पुरेसं आहे. कारण काय होतं, ज्यावेळेला तुम्ही माळ जपता त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं होतं की आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे ते मायेकडे जास्त राहतं की अजून एक शॉट झाले नाहीत, अजून मेरुमणी आला कसा नाही, सगळा फोकस तिकडे असतो अंतर्मनाचा, आणि तुमच्या चॅन्टिंगकडे तुमचं लक्ष तितकंसं नसतं. आपण म्हणतो की मी चॅन्ट करतोय, पण सगळं ध्यान तिकडे असतं, अजून मेरुमणी कसं नाही आला, अजून माय संपत कशी नाही, अजून किती वेळ लागणार आहे माईला, हे न कळत मनामध्ये विचार चालू होतात. ते होऊ नयेत यासाठी आम्ही तर सांगतो की तुम्ही विशिष्ट संख्येतच ते जप करावे, असं करू नका. अलार्म झाला की तुमचा ऑटोमॅटिकली तुम्ही स्टॉप करा, तुम्ही तोपर्यंत म्हणत राहा. मी तर म्हणतो अलार्मही लावू नका. तुम्हाला जोपर्यंत आतून असं वाटतं की अजून मी चॅन्ट करत राहावं, खरं जिथे वाटेल आता थांबा. हे जे एंजल्स आहे, आपण आता त्याचा विषय निघाला म्हणून, तर हे आपण मगाशी बोलता आपण म्हणालो होतो की हे दिसतात साधनेच्या माध्यमातून. तर ज्यांची साधना उत्कट आहे अध्यात्मामध्ये, तर हे देवदूत म्हणजे काय आणि ते कसे मदत करतात, त्यांची संकल्पना आपण समजून घेऊया की एंजल्सची संकल्पना काय. एंजल्स म्हणजे ज्यांना आपण देवदूत म्हणतो. देवदूत म्हणजे देवाचे दूत. आता मला सांगा, समजा तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये जर तुम्ही गेलात काही महत्वाच्या कामासाठी आणि तुम्हाला त्या कंपनीतून तुमचं एक महत्वाचं काम करून घ्यायचंय, तुम्ही त्या कंपनीचे जे मालक असतील, फाउंडर असतील, सीईओ असतील, तुम्ही डायरेक्ट त्यांना भेटू नाही शकत. बरोबर.
तुम्हाला त्यांची जी काही कस्टमर केअर सर्व्हिस सेंटर असेल तिकडे तुम्हाला त्यांच्याशी संपर्क साधावा लागेल. बरोबर. तुमची जी काही प्रॉब्लेम्स असतील, जी काही शंका असेल, म्हणजे इमिजिएट हेल्प ज्याच्याकडनं आपल्याला मिळेल, त्यासाठीच त्या कंपनीने कस्टमर केअरची एक आपली त्यांची एक सिस्टम आहे. त्या सिस्टम मध्ये तुम्हाला तिथे जाऊन तुम्ही तुमची शंका तिथे मांडू शकता, तुमचे प्रश्न तिथे मांडू शकता आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन त्यांना दिलं जातं. त्या सिस्टमला कमी ऑपरेट करतं तर वरिष्ठ लेवलला त्यांची मॅनेजिंग कमिटी करते. पण आपण म्हणू की माझे काही प्रॉब्लेम्स आहेत, मी डायरेक्टली जर जाऊन फाउंडरना भेटेल तर आपली त्यांच्याशी भेट होऊ शकत नाही. आता आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतो, आपल्या महाराष्ट्राचं आपल्याला काही आपल्या लाईफमध्ये काही अडचणी आल्या, काही प्रॉब्लेम झाले तर आपण जेव्हा बोलतो तेव्हा साधना अर्थात महत्वाची, कारण की सर्वसाधारण व्यक्ती तर ते ओळखू नाही शकणार. साधना केल्याशिवाय की हे देवदूत आपल्याला मदत करतात आहे, कुठली तरी हेच गोष्ट आपल्याला आपल्या कॉस्मोपच्या प्लॅटफॉर्म वरून लोकांना पर्यंत पोहोचवायची, अवेअरनेस करायची. हो नक्कीच, या साधना सगळ्या शिकवतात. निश्चित ट्रेनिंग पण देतात, ट्रेनिंग देतो. आपल्याकडे वेगवेगळे कोर्सेस आहेत, त्या कोर्सेसच्या माध्यमातून सुद्धा लोक ही साधना शिकून घेऊ शकतात. पण जर तुमच्या लाईफमध्ये छोटेशी प्रॉब्लेम्स असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला याचा कोर्स करण्याची आवश्यकता नाही. बेसिक तुम्हाला जे आम्ही इन्फॉर्मेशन देऊ त्या इन्फॉर्मेशन प्रमाणे तुम्ही जर काही गोष्टी केल्यात तरी सुद्धा तुम्हाला चांगले रिझल्ट त्यातून मिळतात. बर. कॉस्मो हबच्या माध्यमातून आपण मगाशी बोलल्याप्रमाणे की ह्या सगळ्या ज्या थेरपी आहेत त्याच्या आपण तज्ञ आहात यातले आणि तशीच आपण उपाय सांगतात. पण याच्यासोबत हा बिझनेस हब आहे, बरेच बिझनेस आपण इन्क्लूड केलेले आहेत, जसं की SIP आहेत आणि इतर गोष्टी, त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. कसं आहे, कधी आताच्या काळामध्ये कसं झालंय की लोकांना केवळ उत्पन्नाचा एक सोर्स करेक्ट. समजा तुम्ही तुमच्याकडे इन्कमचा एकच सोर्स असेल आणि काही कारणाने त्यामध्ये काही अडचणी आल्या तर तुमचं सगळी आर्थिक गणित विस्कटून जातील. बरोबर. त्यामुळे तुम्हाला एक साइड बाय साइड दुसरा इन्कम सोर्स असायलाच पाहिजे आताच्या काळात तरी. मग अशा वेळेला जे लोक नोकरी करणारे असते ते काय करतात, एका घरातले 2 व्यक्ती नोकरी करतात. एखाद्या जर नोकरीमध्ये काही गदा आली, काही अडचणी आल्या तर दुसऱ्याचा इन्कम चालू असल्यामुळे आपला राटगडा चालतो संसार. त्याचा आपण लॉकडाऊन मध्ये त्याचा अनुभव घेतलेला आहे. ज्यांचे बॅलन्स नाही त्यांना किती अडचणी आल्या, ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांना किती अडचणी आल्या. त्यामुळे सेकंड इन्कम जरुरी आहे. त्यानुसार कॉस्मोहब केवळ एका ज्योतिष व्यवसायावरती पूर्णपणे विसंबून न राहता कॉस्मोहबने वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आपलं स्वतःचं पाऊल टाकलेलं आहे. मग त्या माध्यमातून जेव्हा आपण जातो त्यावेळेला आपण आपल्या बरोबर आपल्या समाजातल्या इतर घटकांना सुद्धा घेऊन गेलं पाहिजे. लोकांपर्यंत रोजगार पोहोचला पाहिजे, लोकांना त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे, आर्थिक सक्षम केलं पाहिजे. यासाठी कॉस्मोहब नेहमीच प्रयत्नशील राहिलेले, अग्रेसर राहिलेले. त्यातून ह्या आपली फ्रँचायझी जे मॉडेल आहे त्याचा एक जन्म झाला असं म्हणू शकतो. बर. तर तुम्ही लोन पण प्रोव्हाइड करता याच्या माध्यमातून. SIP ची कन्सेप्ट आम्हाला समजून सांगा आणि अजून काही कॉइन्सच्या संदर्भामध्ये देखील आपलं झालं होतं. काय कॉइन्स हा जो विषय आहे ह्याच्यामध्ये आपलं मॅजिक कॉइन्स क्लब म्हणून एक आपले कॉन्सेप्ट आहे जे कॉस्मोपचाच एक पार्ट आहे. ओके. त्या व्यतिरिक्त आपले SIP जे आहे त्यामध्ये आपण आपल्याकडे डेली SIP म्हणजे कसं दर महिन्याला 1250 रुपयाची एक SIP तुम्ही घेऊ शकता. एक स्मॉल इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे. ओके. किंवा स्मार्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणू शकतो आपण त्याला. त्यामध्ये 1250 रुपये तुम्ही भरता दर महिन्याला. अशी तुमची 25 महिने तुम्ही हप्ते भरत असता आणि 30 महिन्यापर्यंत ही SIP चालते. एका SIP मध्ये साधारण 500 सभासदांचा एक ग्रुप असतो. ओके. आणि दर महिन्याच्या एका विशिष्ट तारखेला 15 तारखेला आम्ही साऱ्या 7पर्यंत ते आम्ही दर महिन्याच्या 15 तारखेला त्याची सोडत करतो. एक लकी ड्रॉ केला जातो. त्या ड्रॉ मध्ये त्या 500 लोकांची ज्यांनी SIP जॉईन केलेली आहे त्यांच्या चिठ्ठ्या, त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या एका बॉक्समध्ये असतात. त्यातून 3 चिठ्ठ्या काढल्या जातात. प्रथम बक्षीस ज्याला लागलेलं असेल त्याला त्यांनी भरलेले हप्ते जेवढे SIP त्यांनी भरले ती रक्कम प्लस त्यांना एक बक्षीस स्वरूपात 10,000 15,000 अशी वेगवेगळ्या रकमेमध्ये त्यांना बक्षीस मिळत असतं. किती महिने त्यांनी SIP भरले त्यावर ती आधारित असते. सेकंड प्राइज मध्ये आपण त्यांना 5,000 रुपये, सेकंड विनरला 5,000 रुपये बक्षीस देतो, त्याची SIP कंटिन्यू राहते. थर्ड विनरला आपण 2,500 रुपयाचं बक्षीस देतो, त्यांची सुद्धा SIP कंटिन्यू राहते जोपर्यंत फर्स्ट विनर होत नाही. पण ही मिनिमम अमाऊंट आहे. मिनिमम वाढवायची असेल तुम्ही 1250 रुपयापेक्षा अधिकचा तुम्ही हप्ते भरू शकता. एका घरातले 4 जणांच्या नावावर तुम्ही SIP घेऊ शकता. आणि लमसम काढून घ्यायचं असेल काही नाही, मध्ये तुम्हाला काढता येत नाही. मिनिमम 1 वर्ष ठेवावं. नाही, तब्बल 30 महिने म्हणजे 2.5 वर्ष तुम्हाला SIP मध्ये स्टॉप करता येत नाही. काही कारणाने जर तुम्ही SIP भरायची बंद केला तर तुमची जी काही भरलेली रक्कम आहे ती तुम्हाला 30 महिन्यानंतर परत मिळते. बरं. असे
ओके. आणि त्याच्यासोबत कॉइन्सच्या संदर्भामध्ये मॅजिक कॉइन्स क्लब हे एक वेगळं कॉन्सेप्ट आहे. त्या कॉन्सेप्ट मध्ये आपण आता पाहिलं की मार्केटमध्ये अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, हे ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यावरती लोक शॉपिंग करतात. का करतात? लोकांना अजून मार्केटमध्ये जायला तितकासा पुरेसा वेळ नाही. त्यापेक्षा घर बसल्या आपल्याला ऑनलाईन आपण प्रोडक्ट परचेस करू शकतो आणि तिथे रिटर्नची पॉलिसी सुद्धा असते आणि ते सोयीस्कर वाटतं लोकांना. मार्केटला जायला वेळ नसल्यामुळे जॉब करणाऱ्या लोकांना कुठे वेळ असतो मार्केटला जायला, त्यामुळे लोक ऑनलाईन प्लॅटफॉर्मकडे वळतात. ठीक आहे. पण अशातून काही गोष्टी अशा लक्षात आल्या की ऑनलाईनला सगळ्यांनाच असं आवडत नाही, जमत नाही. भीतीही वाटते की कदाचित आपण जे वस्तू मागवू ती वस्तू ओरिजिनल येईल की डुप्लिकेट येईल, इमेज दाखवली वेगळी, प्रत्यक्षात मिळाली वस्तू वेगळी, अशाही काही घटना घडतात. मग अशा वेळेला कॉस्मोपने काय विचार केला की आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्हीला संमिश्रण करून एक आपली स्वतःची कॉन्सेप्ट मार्केटमध्ये आणावी, जेणेकरून लोकांना कोणतीही वस्तू जी खरेदी करायची आहे ती आपल्या प्लॅटफॉर्मवर खरेदी करता येईल, टच फील घेता येईल. तुम्ही स्वतः आमच्या सेंटर्सवर, आमच्या फ्रँचायझीकडे जाऊन त्या प्रोडक्ट्सना प्रत्यक्ष पाहू शकता, हाताळू शकता आणि त्यानंतर खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. शिवाय मार्केटपेक्षा खूप कमी किमतीमध्ये त्या वस्तू तुम्हाला उपलब्ध होत असतात. त्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे आम्ही आमचे डिजिटल कॉइन्स, हल्ली डिजिटल कॉइन्सचा फार ट्रेंड आहे मार्केटमध्ये, त्यानुसार कॉस्मोपचे काही कॉइन्स, डिजिटल कॉइन्स तुम्हाला त्यामध्ये खरेदी करता येऊ शकतात किंवा काही वेळा तर तुम्हाला कंपनीतर्फे सुद्धा. म्हणजे काय? म्हणजे कॉइन्स हे फक्त तुम्हाला प्रोडक्ट परचेस करताना जी डिस्काउंट देण्यासाठीची एक योजना आहे की आज समजा आता ह्या एंजलची प्राइस आहे 2000 रुपये. आता हे 2000 रुपये एमआरपीची ही प्राइस आहे याची. ओके. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला परचेस करताना तुम्ही जर मॅजिक कॉइन्स क्लबच्या प्लॅटफॉर्मवर जर गेलात, अच्छा, तिथे जर तुमच्याकडे जर काही डिजिटल कॉइन्स आमचे असतील आपल्या कॉस्मोपचे, तर त्याच्यातून तुम्ही ते काही कॉइन्स रिडीम करून हीच वस्तू 1500 पर्यंत सुद्धा खरेदी करू शकता. जर तुमच्याकडे 500 सिल्वर कॉइन्स आहेत, तुम्हाला त्या क्लबचे मेंबर्स व्हावे लागतात. सुरुवातीला मात्र कंपनीतर्फे मोफत काही कॉइन्स दिले जातात. 1000 कॉइन्स कंपनीतर्फे फ्री दिले जातात. जे रजिस्टर्ड क्लायंट आमचे आहेत त्यांना 1000 कॉइन्स आमच्यातर्फे फ्री दिले जातात. मग त्या कॉइन्सचा वापर तुम्ही आमच्या ह्या प्लॅटफॉर्मवर करू शकता, मॅजिक कॉइन्स क्लबच्या. तिथून तुमची सेव्हिंग होते. मग हे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही तुम्ही ठेवलेलं आहे? दोन्ही ठेवलेलं. ज्यांना ऑनलाईन परचेस करायचे ते ऑनलाईन परचेस करू शकतात आणि ज्यांना प्रत्यक्ष आमच्या सेंटर्सवर, आमच्या वेबसाईटला न जाता आमच्या आता नवीन शोरूम आमचे सुरू होत आहेत. कुठे कुठे शोरूम? आता सध्या डोंबिवलीमध्ये आपलं एक शोरूम सुरू होतंय. त्यानंतर येत्या 3 महिन्यामध्ये मे पर्यंत आमचा मानस आहे की संपूर्ण मुंबई, ठाणे शहरामध्ये आमचे 10 शोरूम कमीत कमी सुरू झालेले असतील. वा. आता आपले जे ब्रांचेस आहेत किंवा हेड ऑफिस आपण म्हणू शकतो, कारण तुम्ही म्हणालात की आपल्याला ब्रांचेस वाढवायचे, तर महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे? महाराष्ट्रामध्ये आपल्या ब्रांचेस जे आहेत हे पुणे आणि नाशिक 2 जिल्ह्यांमध्ये आहे. बरं. त्या व्यतिरिक्त आपण मुंबईमध्ये म्हणता आपण आता ठाणे जिल्ह्यामध्ये आपण डोंबिवलीमध्ये आपलं मुख्य हेड ऑफिस आहे. ओके. त्या व्यतिरिक्त आपण वेगवेगळ्या ठिकाणी ज्या फ्रँचायझी दिलेल्या आहेत ह्या संपूर्ण मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक ह्या भागामध्ये दिलेले. आता नाशिकमध्ये आपण येवलेपर्यंत पोहोचलेलो आहे, बऱ्याचशा ठिकाणी आपण आहोत. मग ह्या सगळ्या सर्व्हिसेस आपण त्या ब्रांचेसच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतो. आता याच्यामध्ये फ्रँचायझीकडे आपण बोलूया. सो फ्रँचायझीची कन्सेप्ट कशी आली आणि त्याचा उद्देश काय आहे? फ्रँचायझीचं कॉन्सेप्ट हे ह्यासाठी आलं की मान्य की आपण लोकांचे अनेक प्रॉब्लेम्स ज्योतिषच्या प्लॅटफॉर्मवरती सोडवू शकतोय, पण आता लोकांचं जीवन इतकं धावपळीचं झालेलं आहे की लोकांना त्यांच्या अतिशय गंभीर प्रॉब्लेमसाठी सुद्धा कोणाकडे जाणं, सॉल्युशनसाठी जाणं सुद्धा लोकांना तितकासाही वेळ नाही. लोकांना आता सगळ्या गोष्टी डोअर स्टेप पाहिजेत. हे जे आता जे एवढे आपण म्हणतो की समस्या उद्भवल्या आहेत, काय कारण असेल एवढं का? मग लोक तेवढे समाधानी नाही म्हणून? कलियुगाचाच हा परिणाम आहे मॅडम. कलियुगामध्ये प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावंच लागतं. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मनात तूच शोधून पाहे, कोणीच नाहीये. त्यामुळे अगदी अंबानी असू दे, नाही तर सर्वसामान्य गरीब परिवारातले कोणी व्यक्ती असू दे, मानलं तर समस्या, नाही तर आनंद. शेवटी त्यांना सुद्धा परमेश्वराच्या चरणाशी यावंच लागतं. पण आपण तर सर्वसामान्य आहोत. मोठमोठे बिलियनियर सुद्धा ह्या परमेश्वरी शक्तीला शरण जातात. इथे तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसांना तर नक्कीच त्यांना शरण येणं गरजेचं आहे. बरोबर. तर हे जे कॉन्सेप्ट आहे आपलं फ्रँचायझी मॉडेलचं, ह्या फ्रँचायझी मॉडेलमध्ये काय विषय आहे की लोकांपर्यंत झटकीपट पोहोचण्यासाठी, सोपा मार्ग होण्यासाठी, लोकांनाही सोयीस्कर पडावं, आपल्यालाही त्यांना सर्व्हिस देणं सोयीस्कर पडावं, त्याच्यातून आणखीन रोजगार निर्माण व्हावे आपल्या दारी, तुमच्या दारी.
तुमच्या दारी असं म्हणू शकतो. शिवाय ह्याच्यातून अनेक लोकांना रोजगार सुद्धा मिळू शकतो. हा समजा आम्ही आमच्या हेड ऑफिसमध्ये, आमच्या हबमध्ये, जे आमचं हब आहे तिथे जर आम्ही मोठ्या प्रमाणात जर समजा आमचा स्वतःचा स्टाफ जर तिथे अपॉइंट केला तर त्यांना जॉब मिळेल, त्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचूही. पण ज्या अशा काही गरजू लोक आहेत की ज्यांना बाहेर जाऊन जॉब करणं शक्य नाही, अशा गृहिणी आहेत, त्यांना आपला संसार सांभाळून बाहेर जाणं शक्य नाहीये, किंवा असे काही आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांना जॉब करण्याची त्यांची इच्छा आहे पण त्यांना त्यांच्या वयानुसार त्यांना जॉब पुढे मिळत नाही, किंवा काही अपंग आपले बंधू आहेत, अशांसाठी सुद्धा आपण ही संधी देऊ शकतो, ज्याच्यामुळे त्यांना त्यांच्या राहत्या घरातून त्यांचा छोटासा एखादा लघुउद्योग असेल तर त्या उद्योगाला सांभाळून सुद्धा ते आपली फ्रँचायझी घेऊन एक एक्स्ट्रा इन्कम त्यांना त्याच्यातून जनरेट करता येऊ शकतं. त्यासाठी आपण हे सुरू केले. इन्व्हेस्टमेंट याच्यासाठी काही लागतं? हो, निश्चितच. कोणताही कॉन्सेप्ट सुरू करायचा झाला, कोणताही एखादा लघुउद्योग सुरू करायचा झाला तर इन्व्हेस्टमेंट शिवाय तर होतच नसतो. त्यामुळे आपल्याकडे जे आहे, आपण असा विचार नाही केला की सरसकट एकच आपली फ्रँचायझी फीज आकारायची आणि सगळीकडे त्यानुसार जाहिरात करून आपण फ्रँचायझी मिळवायची, कारण सर्वांची परिस्थिती सारखी नसते. त्यामुळे आपल्याकडे जो छोटा मिनिमम जो पॅकेज आहे हा 10,000 पासून आहे. सर्वसामान्य पॅकेजेस ठेवलेले आहेत, तुम्हाला ज्या पॅकेज मध्ये तुम्हाला सुटेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता. निश्चितच. अगदी 10,000 पासून आहे, किमान 10,000, 25,000 आणि 50,000 असे 3 मॉडेल आहेत आपले फ्रँचायझीचे. त्यामध्ये ज्यांना 50,000चं पॅकेज घेणं शक्य नाही ते 25,000कडे वळू शकतात. 25,000 शक्य नाही तर तुम्ही 10,000 पासून सुद्धा सुरुवात करू शकता. म्हणजे 10,000 पासून तुम्ही जे सुरू करता ह्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी 10,000 हे सगळे आपले क्रिस्टलचे प्रोडक्ट्स किंवा आपले ब्रेसलेट्स, आपले रिंग्स जे आहेत आणि इतर जे काही आपले सर्व क्रिस्टल प्रोडक्ट जे आहेत ते सुद्धा त्यामध्ये तुम्हाला पॅकेज स्वरूपात दिले जातात. एक स्टार्टअप किट म्हणून दिला जातो, जो तुम्ही तुमच्या राहत्या जागेतून किंवा तुमच्या व्यवसायाच्या जागेतून तुम्ही त्याचा सेल सुरू करू शकता. म्हणजे त्या सेटअप मध्ये किंवा त्या किट मध्ये क्रिस्टल येतं, अजून काय येतं? बऱ्याचशा गोष्टी. तर क्रिस्टलच्या व्यतिरिक्त आपण ज्योतिषशी संबंधित काही, समजा आपल्या कवड्या झाल्या किंवा जसं तुमचं गोमती चक्र झाले, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा ज्याला आपण आपल्या पूजा साहित्यामध्ये ब्रेसलेट आपण देतो ते क्रिस्टल मध्येच मोडतात. त्यामुळे ह्याचा हा पार्ट क्रिस्टलचाच झाला. बरं, हा सगळा सेट तुम्ही रेडी करून द्या. आणि ह्याच्या विक्रीतून जो प्रॉफिट शेअर होतो, प्रॉफिट असतो, त्या प्रॉफिट मधला मोठा शेअर त्यांना आम्ही ऍज अ पार्टनर म्हणून त्यांना देत असतो. जे आमच्या फ्रँचायझी आहेत त्यांना त्यामधला मोठा हिस्सा त्यांना नफ्या स्वरूपात प्राप्त होत असतो. बरोबर. कधीपासून आपण सुरू केली फ्रँचायझी? ऍक्च्युअली फ्रँचायझी मॉडेल जे आहे हे हल्ली गेल्या 6 महिन्यापासून म्हणा हरकत नाही की आम्ही खऱ्या अर्थाने त्याला गती दिली. पण त्याच्या आधी जो होता हा आम्ही आमच्या स्वतःच्या वैयक्तिक पातळीवरतीच आम्ही करत आलो. गेल्या एका वर्षभरात 2024 सालामध्ये आमच्या कॉस्मॉपची जी टर्नओव्हर आहे ही जवळजवळ 35 कोटीचे टर्नओव्हर आम्ही केलेलं आहे. आणि ह्यासाठी आमच्या सर्व सभासदांनी, आमचे जेवढे आमचे प्रतिनिधी आहेत, आमच्यासोबत आमचे कंपनीचे डायरेक्टर्स आहेत आणि आमचा पूर्ण स्टाफ, या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. त्याचाच हा परिणाम. वा. तर याच्या सोबतच म्हणजे आपण जसं म्हटलं की फ्रँचायझी आपण देतात आणि अर्थातच त्याचा काही पर्सेंटेज तो त्या व्यक्तीला मिळतो निश्चित स्वाभाविकरित्या. तर आपण ट्रेनिंग पण देतात त्याला? हो, नक्कीच. कारण कसं आहे, तुम्ही समजा एक फ्रँचायझी आमच्याकडून जर ही घ्यायची म्हणालात तर ह्या फ्रँचायझीमध्ये तुम्हाला दिलेल्या पॅकेजच्या प्रत्येक वस्तूचा नाव काय आहे, त्याचा उपयोग काय आहे, त्याचे बेनिफिट्स काय आहेत, ते कशासाठी वापरले पाहिजेत, कोणी वापरले पाहिजेत, ह्याची जुजबी माहिती तरी किमान तुम्हाला असायलाच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही लोकांना त्याची माहिती देऊ शकणार नाही. बरोबर. मग त्याची बेसिक ट्रेनिंग जी 2 दिवसाची असते ती आमच्याकडून दिली जाते. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने त्यांना ट्रेन केलं जातं. बर. मग इथे हे जे ब्रांचेस आहेत, जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या ऑफिस मधनं पण तुम्ही सुरू करू शकता, ज्यांना घरातून सुरू करायचं असेल ते पण सुरू करू शकता. नक्कीच. जे म्हणू वर्क फ्रॉम होम किंवा नोकरी सांभाळून देखील हे कोणाचं पार्लर असेल, कोणाचं एखादं सलून असेल, कोणाचं टेलरिंगचं दुकान असेल, छोटंसं जनरल स्टोअर असेल, तेही हे सांभाळून करू शकतात. बर. म्हणजे लोकांना पटकन उपयोगी यावं, पटकन रीच व्हावा लोकांचा. आणि ज्यांचा छोटासा लघुउद्योग आहे त्यांचं काय होतं, त्यांच्याकडे कस्टमरचा फुटफॉल नेहमीचा असतो. त्या अनुषंगाने जास्त फायदा आहे. बिझनेस आहेत अधिक फायदा त्यांचा. कोणाकडे कांसे थाई मसाज सेंटर्स असतात त्यांना सुद्धा आपली फ्रँचायझी फायद्याची ठरू शकते. म्हणजे फ्रँचायझीच्या माध्यमातून लोकांनी किती कमवले हे मी विचारू शकते? नक्कीच सांगू शकतो, कारण आपल्याकडे कोणतीही गोष्ट अशी आडपडदा नसते. त्यामुळे किमान 10,000 पासून 50,000 पर्यंत उत्पन्न घेणारे सर्वसाधारण जे आमचे फ्रँचायझी आहेत त्यांचं इन्कम त्या लेवलवर जातं. आणि त्याच्याही पेक्षा अधिक मेहनत केली, जर पूर्ण वेळ म्हणून काम जर केलं कॉस्मॉपच्या प्लॅटफॉर्मवर तर लाखात सुद्धा उत्पन्न महिन्याला आरामात जनरेट करू शकतो. म्हणजे ज्यांना कोणाला
लाखांचे स्वप्न पडतात हे प्रत्यक्षात उदाहरण साकार होतं, हो. की इथे नक्की ते साकार होणार आहे. जर आपल्याला आर्थिक उत्पन्न वाढवायचं असेल, स्रोत वाढवायचा असेल, नक्कीच. तर फ्रँचायझी ही नक्की घेतल्या जाऊ शकते. त्याच्या माध्यमातून कॉस्मो हबच्या माध्यमातून आपण बघतो आहोत की इतर उपाय पण आपण देतो आहोत, पण तुम्ही लोकांना सक्षम करतात आर्थिक दृष्ट्या. तर इथे प्रोसिजर काय असते, म्हणजे लोक जे क्लायंट आहे किंवा जो म्हणूया आपण जो पेशंट म्हणूया किंवा जो क्लायंट म्हणूया फॉर एक्झाम्पल, तो इथे कशा पद्धतीने येतो, पहिली स्टेप काय असते, काय फ्रँचायझी मध्ये म्हणताय का तुम्ही? कसं आहे, ऍज अ क्लायंट म्हणून जेव्हा आमच्या फ्रँचायझीकडे ते येतात त्यावेळेला, बरोबर ना, कसं आहे की आपण जसं आपल्या एंजल थेरपीच्या माध्यमातून वेगवेगळ्या आजारांवरती उपचार सुद्धा करतो. त्यासाठी आपले काही एनर्जी कार्ड्स असतात. फॉर एक्झाम्पल मी आता तुम्हाला इथे माझं एक छोटंसं एनर्जी कार्ड दाखवेन. ह्या पद्धतीचं कार्ड आहे. ओके, ह्या कार्डला आपण एक छोटंसं एनर्जी कार्ड म्हणा, एंजल कार्ड म्हणा. हे तुम्हाला जर एखाद्याला जर कफचा त्रास असेल तर त्या व्यक्तीला हे धारण करणं, हे जवळ बाळगणं फायद्याचं पडतं. आता सध्या गेल्या 2 दिवसापासून मी स्वतः कफने थोडासा पीडित आहे, त्यामुळे मी हे जवळ बाळगलेले. मग ज्या वेळेला तुम्हाला असं काही असेल त्यावेळेला जर तुम्ही हे जवळ बाळगला तर ह्याच्या एनर्जीमुळे तुम्ही तुमच्या व्याधीवर मात करू शकता आणि ती व्याधी तुमच्यापासून वेगळी होऊ शकते. नक्कीच त्याच्यातून तुम्ही बरे होऊ शकता. बरं, मानलं तर आहे, नाही तर नाही. पण जो क्लायंट आहे की तो पहिल्यांदा येणार की मला अशी अशी समस्या आहे, जिथे कुठे माहिती पडेल की अरे इथे कॉस्मो हबची यांचं ऑफिस आहे, तर तो आल्यानंतर त्याची समस्या सांगेल की मला अमुक अमुक आजार आहे किंवा मला नोकरीच्या संदर्भामध्ये काही समस्या आहे. अगदी बरोबर. तर तो होय पहिल्यांदाच ती समस्या मांडणार, ज्याची ती फ्रँचायझी आहे त्याला त्यांच्याकडे मांडणार. तर त्याच्यासोबत त्यांनी अजून काय करणं, अजून फक्त तो प्रश्न सांगणार, त्याच्यावरचं त्यांनी प्रश्न सांगितल्यानंतर समोरची जी फ्रँचायझी ज्यांनी घेतली आहे ती व्यक्ती जेव्हा त्या गोष्टीशी संबंधित आपले कॉस्मोपचे अनुभव लोकांना जेव्हा सांगतात की कशा पद्धतीने ह्या आजारात आम्ही कॉस्मोपच्या माध्यमातून लोकांना बरं केलेलं आहे, ह्याची उदाहरणं त्यांना देऊ करतात, स्वतःचे अनुभव त्यांना ते शेअर करतात. आणि त्यानंतर मग ह्याच्यासाठी त्यांनी फक्त उपाय तो सांगणार. मग त्याच्यावरती फ्रँचायझी ज्याची आहे त्याची काय प्रोसिजर पुढची? ते प्रोसेस असे करतात की त्या व्यक्तीचं रजिस्ट्रेशन आपल्याकडे करून घेतात. त्या व्यक्तीचं रजिस्ट्रेशन केलं जातं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या व्यक्तीचं संपूर्ण नाव, त्याची जन्मतारीख, त्यांचा संपूर्ण फोटो हा हेड ऑफिसला पाठवला जातो. जिथून आपलं पॅकेजेस, त्यांचे ज्या आजारासंदर्भातले जे पॅकेजेस आहेत जे जिथून आपल्याला निघतात, आपल्या स्टॉक डिपार्टमेंट मधून म्हणा किंवा रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट मधून म्हणा, तिथपर्यंत त्यांची सगळी डिटेल्स पाठवली जाते. आणि त्यानंतर मग त्या व्यक्तीचा संपूर्ण ऑरा चेक करून आमच्या तज्ञांच्या माध्यमातून त्यांचा ऑरा चेक करून त्यांच्या आजारावरती मात करणारे कार्ड्स एनर्जाइज करून हे कार्ड्स त्या व्यक्तीचा फोटो घेतला जातो. फोटोच्या माध्यमातून मग ते हे कार्ड्स त्यांच्या नावानिशी आपण एनर्जाइज करतो. एनर्जाइज करून नंतर मग हा पॅकेज त्या कस्टमरला पोस्ट करण्यासाठी आपण आपल्या फ्रँचायझी पर्यंत पोहोचवतो. आणि मग कस्टमरने येऊन तिथून आपला तो पॅकेज त्यांनी घेऊन जायचंय आणि कशा पद्धतीने वापर करायचा हे आपले फ्रँचायझी त्यांना सांगतात. बरं, म्हणजे हे झालं कार्डचं. पण तो समजा म्हणेल की मला अमुक अमुक गोष्टीसाठी ज्योतिषाची मदत घ्यायची आहे किंवा मला एंजल थेरपी हवी आहे, तर असं त्यांनी म्हटल्याने होणार आहे का? त्याचा तुम्ही स्टडी करून आपण सॉल्युशन सांगतो की कोणत्या माध्यमातून तुम्हाला उपचार केले पाहिजेत. मग ते 2 दिवसांनी? हो, नक्कीच. एका दिवसात तर ह्या गोष्टी होत नाहीत, कारण त्यांची सगळी डिटेल्स जेव्हा आपल्याकडे हेड ऑफिसकडे येते, आपल्या तज्ञांकडे येते, तज्ञ जेव्हा त्यांच्या फोटोवर तज्ञाशी त्याचा कॉन्टॅक्ट कधी होतो? नाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत, कारण कसं आज लाखो करोडो लोक अडचणीत आहेत. सगळ्यांनी आपल्या प्रायमरी लेवलला तुम्ही हे त्याचं हे बेसिक लेवलवर आपण त्यांना हे सोल्युशन देतो की तुम्ही आमच्या फ्रँचायझी पर्यंत पोहोचा. आमच्या फ्रँचायझी कडून तो सगळं डिटेल्स आमच्याकडे येईल. आम्ही त्याच्यावरती सोल्युशन त्यांना पाठवून देऊ, ते तुम्हाला पुढे हँड ओव्हर करतील. जेणेकरून ती प्रोसेस सोयीस्कर होते. म्हणजे कमी वेळामध्ये आणि लवकर त्याला त्याचं सोल्युशन मिळतं, समाधान मिळतं. नक्कीच मिळतं. आणि लोकल एरियामध्ये आपली फ्रँचायझी असल्यामुळे एखादी व्यक्ती पहिला माहिती घ्यायसाठी गेली, समजा त्याच वेळेला त्यांनी रजिस्ट्रेशन नाही केलं, 2 दिवसांनी पुन्हा येऊन त्यांनी रजिस्ट्रेशन केलं, अजून 2 दिवसांनी त्यांनी येऊन त्यांचा पॅकेज घेऊन गेले, तर त्यांच्या 3 खेपा झाल्या. त्या 3 खेपा त्यांच्या जवळच्या ब्रँचेसला किंवा जवळच्या फ्रँचायझीला करणं शक्य आहे. पण एखादी व्यक्ती समजा लांब राहते, कुठे कोण बडोद्याला राहते, कोण सुरतला राहते, आणि तिथून एखादी व्यक्ती जर डोंबिवलीला यायचं म्हणेल तर त्यांना ते शक्य होणार नाही. बरोबर. म्हणून आपण ही व्यवस्था केलेली आहे. फ्रँचायझी इथे पर्सनली देखील तो व्यक्ती येऊ शकतात. कुठे हेड ऑफिसला म्हणताय का? फ्रँचायझीच्या तिथे किंवा फोनच्या माध्यमातून होतं, ऑनलाईनच्या फोन वरून सुद्धा होतं. हो, फोनच्या माध्यमातून पण केलं जातं. मग आता हे जे आहे फ्रँचायझी, तुम्ही जसं म्हणाल की त्यांना काही पर्सेंटेज दिले जातात, प्रॉफिट शेअर दिला जातो, त्याच्यातून त्यांची इन्कम वाढू शकते. पण याच्यासोबतच काही रेफरन्स
पण ते देऊ शकतात. रेफरल प्रोग्रामचं काय पूर्ण कॉन्सेप्ट? एक्झॅक्टली. ऍक्च्युली कसं असतं की समजा एखाद्या व्यक्तीने फ्रँचायझी घेतली आणि त्या व्यक्तीचा त्या लोकल एरियामध्ये त्याची फ्रँचायझी तितकी म्हणावी तितकी चालत नसेल, काही कारणाने त्यांच्याकडे फुटफॉल्स येत नसतील, पण त्यांच्या रेफरन्सने समजा काही लोकांनी जर दुसऱ्या अन्य ठिकाणी जर आपली फ्रँचायझी घेतलेली असेल तर त्यांच्या फ्रँचायझी फीजवर देखील ह्या व्यक्तीला रेफरल बोनस मिळतो. शिवाय त्यांचा दर महिन्याचा जो काही परफॉर्मन्स आहे, दर महिन्याचा जो रेव्हेन्यू आहे, त्या रेव्हेन्यूवर सुद्धा यांना रॉयल्टी इन्कम चालू होतं. म्हणजे तुम्ही स्वतःची फ्रँचायझी उघडी करू शकता, ओपन करू शकता, त्याच्यातून तुम्ही इन्कम करू शकता. एवढंच नाही तर तुम्ही रेफरन्सच्या माध्यमातून देखील एक्स्ट्रा इन्कम जनरेट करू शकता. नक्कीच नक्कीच. करेक्ट. मग याच्यामध्ये तुम्ही काय इन्सेंटिव्ह वगैरे असे? नक्कीच. याला आपण स्मार्ट इन्कम म्हणू शकतो. कारण कसं आहे, इन्कमचा एक सोर्स, म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे इन्कमचा एक सोर्स नसावा, एकापेक्षा अनेक सोर्स असावे. एक तर तुम्ही स्वतः आपली स्वतःची फ्रँचायझी घेतली, त्यातून तुम्ही अर्निंग करताय, तुम्ही रेफरन्स देताय, त्याच्यावर तुम्ही रॉयल्टी मिळवताय, हा सगळं तुम्हाला मिळतोय. शिवाय तुमचा परफॉर्मन्स जसा असेल त्या परफॉर्मन्सवर सुद्धा तुम्हाला बोनस दिला जातो. जितके तुम्ही काय म्हणूया आपण कस्टमर देऊ शकाल, दर महिन्याला जेवढा तुम्ही जास्तीत जास्त रेव्हेन्यू कंपनीला द्याल त्याच्यावर तुम्हाला अधिकाधिक बोनस मिळत असतो. बर. पण मग आता की एक्झाम्पल की मी अमुक पैसे भरले, जसं तुम्ही मगाशी पॅकेजेस म्हणाले 10,000चं, 25,000, 50,000चा, पण काही कारणाने मला जर सोडायचं असेल ती फ्रँचायझी, नाही पॉसिबल होत, सोडू शकतो? सोडण्याची जी प्रोसेस आहे ती कशी आहे की तुम्ही फ्रँचायझी फीज 50,000च्या मॉडेलमध्ये ती एक सोय आहे, तशी व्यवस्था आहे की 50,000 रुपये तुम्ही भरून जर फ्रँचायझी घेतलेली असेल आणि किमान 6 महिन्याच्या कालावधीत किमान तुम्ही जेवढी फीस पे केलेली आहे तेवढं रनिंग तुमचं जर झालेलं नसेल, तेवढं उत्पन्न तुम्हाला मिळालेलं नसेल, तर तुम्ही फ्रँचायझी क्लोज करण्यासाठी अप्लाय करू शकता आणि तुमची पूर्ण फीस तुम्हाला तिथे रिटर्न मिळू शकते. पण 6 महिने कालावधीत 50,000 रुपये उत्पन्न झालं नसेल तर, 50,000 पेक्षा अधिक तुमचं इन्कम जर झालेलं असेल जनरेट, तर मात्र तुम्हाला ती नॉन रिफंड मध्ये ती फीस जाते. बरं. असं आपण जसं म्हटलं की मॅजिक कॉइन्स आहे, SIP तुम्ही सांगितलं, तर याच्या सोबतच लोन पण आपण प्रोव्हाइड करता? लोन प्रोव्हाइड करतो. म्हणजे कसं आहे मॅम की ऍक्च्युली होतं कसं, आपल्यामध्ये लोकांना फार आर्थिक अडचणीला सामोरं जाताना आपण बघतो की अनेक लोक सावकारांकडे जातात, तिथून अनेक टक्के व्याजाने, सावकारी व्याजाने पैसे उचलतात, नंतर त्या व्याजाच्या चक्रात लागतो त्याच्यावर. बँकांमध्ये समजा काही प्रॉपर्टी गहाण ठेवली, दागिने गहाण ठेवले, तिथे आपल्याला नाही सोडवता आले तर ते दागिने प्रसंगी ऑप्शन मध्ये जाते, प्रॉपर्टी ऑप्शन मध्ये निघून जाते. आणि ह्या सगळ्या वाईट परिस्थितीतून आपण स्वतः गेलेलो असल्यामुळे एक फक्त सामाजिक भान ठेवून, सामाजिक एक बांधिलकी लक्षात घेता कॉस्मो हब आपल्या सर्व सभासदांसाठी एक ऑफर देते की तुम्ही तुमच्याकडचं काही तारण, सोनं अथवा चांदी, आपण चांदी तारणवर सुद्धा आपण लोन देतो, त्यात सुद्धा कोणत्याही प्रकारचं व्याज आकारलं जात नाही. जेवढी रक्कम तुम्ही कर्ज म्हणून घेतलेली आहे तेवढीच रक्कम तुम्ही आम्हाला परत करायची आहे 1 वर्ष मुदती कालावधीमध्ये. बर. हे तुम्हाला फक्त. पण ते सोनं म्हणजे किती, त्याची काही अमाऊंट असते, वजनावर घेतात? वजनावरतीच घेतलं, जसं बँकेत असतं त्याप्रमाणेच आपणही सोनं वजनानुसार त्यांचं सगळं आपल्याकडे आपल्या कस्टडीत घेऊन त्यावर आपण त्यांना काही पर्सेंटेज मध्ये काही लोन त्यांना आपण देऊ शकतो, पण त्यावरती कुठल्याही प्रकारचं व्याज आकारलं जातं, व्याज आकारलं जातं. सो म्हणजे तुम्हाला जर गोल्ड लोन आपण म्हणूया की बँकेत न जाता आपल्या कॉस्मो हब मध्ये विदाउट एनी इंटरेस्ट आपल्याला मिळू शकतो, पण त्यासाठी ती व्यक्ती कंपनीची सभासद असणं गरजेचं आहे. पण एक काय म्हणू आपण, त्याच्या बदल्यात आपण काही गोष्ट ठेवून घेतो असं आपण. तारण म्हणजे आपण सोनं आणि चांदी, आपण जसं आपण बँकेत सोनं तारण ठेवतो तसं इथे. कारण काय माहिती, पूर्वी असं आम्ही केलं होतं की काही तारण न ठेवता सुद्धा आम्ही काही लोकांना आर्थिक मदत केली, पण त्यांनी नंतर त्या रकमेची परतावा केलाच नाही. किती लाखापर्यंत आपण देऊ शकतो? त्याला काही मर्यादा नाहीये. ऍक्च्युअली कसं 10,000पासून 5-10 हजारापासून अगदी आम्ही 4 लाखापर्यंत पण लोन दिलेले आहेत. काही लोकांना 5-5 लाखापर्यंत पण त्यांनी अप्लाय केलेले आहेत. पण त्याच्या अगेन्स्ट तुमचं तेवढं सोनं अथवा चांदी तुमचे तारण म्हणून त्या व्हॅल्युएशनला उतरलं पाहिजे, तरच ते मिळू शकतं. आणि काही कालावधी तुम्ही निश्चित. सोनं जर तुमच्याकडे 2 लाखाचं आणि तुम्ही लोन 4 लाखासाठी मागताय तर नाही पॉसिबल. अर्थातच. आणि तुम्ही कालावधी निश्चित करता? किमान 1 वर्ष कालावधी आपण त्यांना देतो की 1 वर्षाच्या कालावधी तुम्ही तुमचं लोन फेडावं. पण ते अमाऊंट नुसार ना? अमाऊंट नसेल, जेवढी मुद्दल आहे तेवढीच. मग जे समजा 1 लाखाची जर तुम्ही लोन घेतलेलं असेल तर 12 महिन्याचा तुम्ही दर महिन्यात तुम्ही 8,000 रुपये दिला तरी सुद्धा 12×8=96 1 वर्षात साधारण तुमचं लोन क्लिअर होऊन जातं. पण तुम्ही वर्ष होऊन गेलं आणि 1ही रुपया परत करत नाही तर मात्र मग तिथे तुम्हाला पुन्हा काही कंपनीतर्फे अल्टिमेटम दिली जाते की पुढच्या 3 महिन्यामध्ये तुम्ही लोन क्लिअर करा म्हणून किंवा काय. अथवा आणि जर समोरची व्यक्ती पैसे देण्याच्या भावनाच ठेवून नाही तर मग आपलं किमान आपली मुद्दल त्यांच्या तारण वस्तूच्या माध्यमातून आपल्याकडे सुरक्षित असते.
बरोबर. आपण इथे बघू शकतात की सगळ्या प्रकारचे क्रिस्टल्स आपण इथे ठेवलेले आहेत. हे या संदर्भातली थोडी माहिती आम्हाला देऊ शकाल? नक्कीच. आता तुम्ही इथे जो पाहताय, हा जो मोठा स्टोन इथे जो दिसतोय, हा क्रिस्टल जो दिसतोय, त्याला आपण कुबेर स्टोन म्हटलं जातं. कुबेर स्टोन नावाने हा प्रचलित आहे. आर्थिक बरकतीसाठी अत्यंत सुंदर त्याचा रिझल्ट येतो. हा मोठमोठ्या ऑफिसेस मध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपाचा हा उपलब्ध करू शकतो आपण. ह्याच्यामध्ये लहान साईज सुद्धा उपलब्ध होते, अगदी 6 इंचापासून हा आता साधारण 2.5 फुटाचा. अशा पद्धतीनेच बनवला जातो. हो, अशा पद्धतीनेच तो खाणीतून काढून त्याला तो बनवला जातो आणि तो दिला जातो. त्याचे रिझल्ट सुंदर असतात. ह्याच्यामध्ये एक एनर्जी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे, जी तुमच्या वातावरणामध्ये तुमच्या अवतीभोवती ती राहते आणि त्याच्यातून सकारात्मक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडू लागतात. किती किमतीचा आहे हा? ह्याची किंमत साधारण 2.5 लाख रुपये आहे. 2.5 लाख? 2.5 लाख. आता हा एवढा मोठा आहे, 25 किलो वजनाचा आहे, म्हणून त्याची किंमत तेवढी जाते. पण 6 इंच म्हणजे हाईटचा जर एखादा छोटा घरगुती पाहिजे असेल तर देखील, घरगुती यूज साठी जर तुम्ही 6 इंचाचा घेतला 1,500-2,000 हजारापर्यंत येऊन जातो. अच्छा. आर्थिक 1500 ते 2,000 पर्यंत तो सहज उपलब्ध होतो. काही क्रिस्टलच्या संदर्भातले काही तुम्ही तुमचे जे कस्टमर आहेत, क्लायंट आहेत, काही उदाहरण सांगू शकता की त्याला फायदा झालेला? असे माझ्या जीवनामध्ये जेव्हा असे काही कस्टमर, आता ह्या रोज बद्दल सांगतो, रोज क्वार्ट्स याला म्हणतो आपण. ह्या गुलाबी रंगामध्येच हा स्टोन उपलब्ध होतो, हा क्रिस्टल उपलब्ध होतो. ह्याला खास रोज क्वार्ट्स म्हटलं जातं आणि हा नातेसंबंधासाठी वापरला जातो. माझ्या लाईफमध्ये मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे अशी एक केस आली होती की नवरा बायकोचे अक्षरशः टोकाचा वादविवाद झाले. कोर्टात घटस्फोटासाठी केस फाईल झाली आणि त्या मुलीला मात्र घटस्फोट घ्यायचा नव्हता आणि ते कुठून तिच्या नातेवाईकांच्या परिचयातून ती माझ्यापर्यंत पोहोचली. तिने माझ्याकडे विषय मांडला की असं आमच्या दोघांमध्ये इतका वैतुष्ट आलेला आहे की आम्ही आता घटस्फोटापर्यंत घेऊन पोहोचतोय. पण माझा प्रयत्न आहे की अजूनही जर काही कॉम्प्रोमाइज होत असेल, काही जर व्यवस्थित होत असेल, मार्ग निघत असेल, तर मला संसार टिकवायचा आहे. हो, बिलकुल तोच प्रयत्न असतो. तो प्रयत्न. आणि लहान लेकरू तिच्या पदरात होते, एक लहान मुलगी होती 1 वर्षाची. तर त्या व्यक्तीला त्या स्त्रीला मी हे रोज क्वार्ट्स जो आहे तो वापरायला सांगितले. त्याची साधना सांगितली की त्या साधनेतून कशा पद्धतीने आपल्या पतीला पुन्हा एकदा आपल्या नातेसंबंधामध्ये आपल्याला चांगले गोडवा निर्माण होऊ शकतो, पती पत्नीमधला. मग ती साधना तिने सुरू केली. सांगितलेल्या पद्धतीने ते रोज क्वार्ट्स तिने जवळ बाळगला. ते रोज क्वार्ट्सचं तिने ब्रेसलेट धारण केलं. हो, छोटं साईजचं रोज क्वार्ट्स मध्ये तिने ब्रेसलेट धारण केलं, गळ्यामध्ये पेंडंट धारण केलं. सांगितलेली साधना तिने सुरू केली. 3 महिन्याच्या आत, तुम्हाला विश्वास असणार नाही मॅडम, 3 महिन्यामध्ये त्या व्यक्तीमधलं जे होतं वैतुष्ट ते दूर होऊन त्यांनी स्वतःने सामंजस्याने ती केस मागे घेऊन आज ते सुखाने नांदतात. बिलकुल बिलकुल. याचा म्हणजे एक तर विश्वास हा सगळ्यात पहिली पायरी होते की तुम्ही अर्धे टक्का तर तिथेच जिंकता. नक्कीच. मग पुढचं येतं ते तुमची साधना. एक्झॅक्टली. मग तो व्यक्ती तुमच्याकडे जो येणार आहे, असंही असेल का की केवळ परीक्षा घेण्यासाठी आलेला आहे? हो, असे अनेक लोक येतात की ज्यांना असं वाटतं, त्यांचा विश्वास नसतो की कशावरून हे करतील, त्याप्रमाणे रिझल्ट येतील. आपण डॉक्टरकडे जेव्हा जातो ना, तेव्हा सर्वसामान्य लोक डॉक्टरची परीक्षा घेत बसत नाहीत. आपल्या जीवावर बेतलेलं असतं, आपण डॉक्टरकडे जातो आणि त्यांना शरण जाऊन त्यांच्याकडून आपण उपचार घेतो. नाव पण बघत नाही, सांगितलेली फीस ती जे काय सांगतील तेवढे आपण देऊन त्यांच्याकडून आपण उपचार घेतो. त्यांनी औषधं दिली, ती का दिली, हीच औषधं का घ्यायची, हे कशासाठी घ्यायचं असतं, काही न विचारता त्यांच्या सल्ल्यानुसार आपण चालतो. मात्र ज्योतिष व्यवसायामध्ये असं होतं की ह्या फील्डमध्ये लोकांची शंका अनेक असतात की मग हेच का, मग असंच कशाला, हे का वापरायचं, मग ह्याने कशावरून रिझल्ट येईल, रिझल्टची गॅरंटी काय, नाही रिझल्ट आला मग काय. हे ऍक्च्युली कसं झालं, जसं आपण जो काही क्षेत्र अशी आहेत आपल्याकडे की जी बदनाम होतात काही लोकांमुळे, ज्यांना ह्याच्यातलं पूर्ण ज्ञान नाही, गैरसमज पसरतात, त्याच्यातून अंधश्रद्धेचा पण बरेचसं खतपाणी घालणारी काही लोक समाजात आहेत. त्याच्यातून काय होतं की लोकांना जर अनुभव चांगले आले नाही, एखादा ज्योतिषी समजा पुस्तकी अभ्यास आहे, थोडासाच अभ्यास आहे, ज्याचा अनुभव नाहीये त्याच्या पदरात, त्यांनी चुकीचं मार्गदर्शन जर तुम्हाला केलं आणि तुम्हाला रिझल्ट नाही आले, तर तुम्ही त्या व्यक्तीला दोष न देता पूर्ण शास्त्रालाच दोष देता. असं समाजाची एक मान्यता आहे की नाही, ह्याच्यात काही अर्थ नाही, याला काही रिझल्ट नाही. शिवाय कदाचित त्यांनी सांगितलेला उपाय प्रभावी असेलही, पण तुमची स्वतःची श्रद्धा जर तिथे कमजोर पडली, तिथेही तुम्हाला रिझल्ट येणार नाहीत. तुमची जी परीक्षा ज्यांनी घेतली त्याचं काय झालं पुढे? ऍक्च्युली त्या व्यक्तीने जेव्हा माझ्याकडे परीक्षा घ्यायला आले होते की मला विचारलं होतं की माझी अशी अशी एक वस्तू हरवलेली आहे आणि मला ती सापडत नाहीये, ती वस्तू तुम्ही मला शोधून दिलात तर मी तुम्हाला मानतो. म्हटलं ठीक आहे, तुमचं काय वस्तू हरवली, मला त्याचा किमान फोटो, नाव, जे काय असेल ते डिटेल्स द्या. ती डिटेल्स त्यांनी दिली. त्यानुसार नंतर आपल्याकडे हे एक मशीन आहे, ह्याला आपण ऑरा स्कॅनर म्हणतो. अच्छा, ह्याला ऑरा स्कॅनर. मग ह्या मशीन मध्ये ज्या डब्या आपण ही जी डबी भरलेली आहे, ही छोटी बॉटल जी भरलेली आहे, ह्या बॉटल मध्ये त्यांची हरवलेल्या वस्तूचं नाव आणि त्याचं थोडक्यात सगळे डिटेल्स ते मध्ये लिहून या डबीमध्ये भरून ही डबी हे आपण मशीन मध्ये इनपुट करतो. आणि मग नंतर जे शिकाऊ असतात त्यांना हे त्याला स्विच ऑन करायला लागतं, याच्यामध्ये बॅटरी असते आणि त्यानुसार मग ही मशीन
आपण अशा पद्धतीने हँडल करतो आणि जिकडे ती वस्तू असेल, ज्या दिशेला असेल त्या दिशेला ही मुवमेंट करत राहणार वेगवेगळ्या दिशेला, आणि त्यानुसार आपल्याला त्याचा पेरिफेरी किती असेल, जर एक प्रकारचा आपण जीपीएस जसा ट्रॅक करत जातो तशा पद्धतीने ही त्या वस्तूपर्यंत आपल्याला पोहोचवते. वस्तू असेल, व्यक्ती असेल, घरातून व्यक्ती गुमशुदा असेल, हरवली असेल, नाव वगैरे सगळं. हो, मग ती कुठे आहे, कोणत्या शहरात आहे, कोणत्या राज्यात आहे, कोणत्या दिशेला आहे. हो, अगदी बरोबर सांगू शकते. असं आहे. आता समजा ह्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह एनर्जीचं कार्ड्स आपण याच्यामध्ये भरलेले आहे, सॅम्पल भरलेले आहे. आता मी तुम्हाला एक छोटासा नाहीचा नमुना दाखवतो. बिलकुल, इफ यू डोंट माइंड. या शुअर. लाईव्ह एक्झाम्पल होऊन जाईल प्रेक्षकांसाठी. तुम्ही आता समजा समोर बसलेले आहात, तुमची एनर्जी जर पॉझिटिव्ह असेल तर हे मशीन जी आहे ही दोन्ही साईडला ओपन होईल, आणि जर ती निगेटिव्ह असेल तर मात्र एक साईडला जाईल. आपण पाहूया की मंजिरी मॅडमची एनर्जी कशा पद्धतीची आहे. ही पूर्णतः 360 डिग्री मध्ये फिरलेली आहे, म्हणजे पूर्णतः तुम्ही पॉझिटिव्ह माइंडेड आहात. हे प्रेक्षकांसाठी लाईव्ह उदाहरण आहे. माझ्यावरनं तर त्यांनी उदाहरण घेतलं की चला आपलं आजचं वातावरण पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे, आणि आपला जे पॉडकास्ट आहे ते योग्य दिशेने सुरू आहे, हे त्याचं सप्रमाण. आणि हे अजून काय काय, म्हणजे याला काय म्हणतात? त्याला ऑरा स्कॅनर म्हणतात. ऑरा स्कॅनर हा प्रत्येक व्यक्तीचा ऑराला स्कॅन करतं. व्यक्तीचा ऑरा म्हणजे काय असतो, तर एक सूक्ष्म मंडल म्हणू शकतो, सूक्ष्म आभा मंडल म्हणू शकतो. की प्रत्येक व्यक्तीचं जसं हे शरीर जे दिसतंय आपल्या समोर, त्याच्या जे एक सूक्ष्म एनर्जी आहे ते त्याच्या अवतीभोवती असते, एक वलय असते. प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी असते, प्रत्येक गोष्टीमध्ये असते, त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये सुद्धा असते. तिला ही डिटेक्ट करते आणि त्यानुसार त्या प्रश्नाचं आपल्याला सॉल्युशन इथे मिळतं. व्यक्ती असो किंवा कुठली वस्तू असो, एनर्जी सजीव असो निर्जीव असो, प्रत्येक वस्तूची एनर्जी डिटेक्ट करते. बरं, आपण जेव्हा म्हणतो की फ्रँचायझीचं तुम्ही ट्रेनिंग देता, तर त्या ट्रेनिंग मध्ये नेमकं ट्रेनिंग कशाचं येतं? म्हणजे ज्योतिषशास्त्राचं पण घ्यावं लागतं, अजून कशाचं? नाही, फ्रँचायझी मॉडेल जेव्हा तुम्ही घेता, आपल्याकडून फ्रँचायझी घेता, त्यावेळेला फक्त कंपनीची इन्फॉर्मेशन येणाऱ्या क्लायंट्सला, येणारे जे लीड्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची फक्त ट्रेनिंग दिली जाते. त्यासाठी ज्योतिष शिकण्याची काही आवश्यकता नाही, किंवा व्यक्ती ज्योतिषी असण्याची सुद्धा काही आवश्यकता नाही. अच्छा, म्हणजे कंपनीची जी माहिती आहे की आम्ही हे करतोय, बेसिक माहिती, कोणकोणत्या आपण सेक्टर्स मधून आपण सर्व्हिस देतोय, कोणकोणते आपल्याकडे सेगमेंट्स आहेत, कोणकोणत्या याच्यातून आपण लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, याची फक्त माहिती त्यांना द्यायची, आणि कोणकोणत्या विषयावर कशा कशा पद्धतीने उपचार केले जातात. बरं, ह्याची फक्त माहिती, इन्फॉर्मेशन फक्त पास करायची. बरं, बाकी काहीच करायचं. बरं. आणि तुम्ही जसं म्हटलं की अमुक इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावी लागते, सो त्या इन्व्हेस्टमेंट 10 आणि 25,000 आणि 50,000. पण किट कितीचा राहतो? तुमची किट प्रोव्हाइड 10,000चा जो प्लॅन आहे, 10,000चा जी फ्रँचायझी प्लॅन आहे, त्यामध्ये 10,000चेच तुम्हाला आपण प्रोडक्ट्स त्यामध्ये देत असतो. त्याच्यात काय 10,000 रुपये एमआरपी मध्ये त्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट दिले जातात, वेगवेगळ्या आकारचे छोटेसे एंजल्स दिले जातात, वेगवेगळे क्रिस्टल्स दिले जातात, त्यानंतर अंगठ्या असतात क्रिस्टल्स मध्ये, त्या दिल्या जातात, माळी दिल्या जातात. असे सगळे प्रकारचे उत्पादनं त्यामध्ये असतात. आपले 10,000साठी 10,000, 25,000साठी आपण 50,000चा पूर्ण पॅकेज देतो. त्यामध्ये ह्याच वस्तू जास्त संख्येने असतात, जास्त क्वांटिटीमध्ये असतात. त्यांना 50,000चा पॅकेज दिला जातो, आणि 50,000चं फ्रँचायझी मॉडेल घेणाऱ्यांना आपण तब्बल 1.5 लाखाचा पॅकेज संपूर्णपणे देतो. अख्खा पूर्ण ते सेट 1.5 लाख, म्हणजे अवघ्या 50,000 त्यांना 1.5 लाखाचा माल मिळतो, जो त्यांच्या विक्रीतून ते आपला एक चांगला प्रॉफिट जनरेट करू शकतात, आपली इन्व्हेस्टमेंट रिकव्हर करू शकतात. बरं. मग याच्यामध्ये आता जसा की तो व्यक्ती म्हणेल की माझ्या ऍब्सेन्स मध्ये घरातले कोणी जर सर्व्हिस प्रोव्हाइड केलं, व्यवसाय म्हटलं की व्यवसाय मॅडम आपण फक्त एकटेच करतो अशातला भाग नाही, आपल्या घरातले इतर सदस्य सुद्धा त्यामध्ये भाग घेऊ शकतात. तुम्ही फ्रँचायझी घेतली, तुम्ही उपस्थित नाही आहात, तुमच्या घरातले इतर सदस्य आहेत, ते सुद्धा ते हँडल करू शकतात त्या व्यवसायाला. फक्त किमान बेसिक माहिती त्यांना असायला हवी की येणाऱ्या क्लायंट्सला आपल्याला काय माहिती द्यायची, काय सांगायचंय, हे केवळ या सगळ्या स्टोनची माहिती पण संपूर्ण त्यांना बुकलेट्स, त्यांना त्या किटमध्ये त्यांना त्याचा बुकलेट्स दिला जातं, संपूर्णपणे त्याचा कॅटलॉग दिला जातो. त्या कॅटलॉगच्या माध्यमातून सहज माहिती देऊ शकतो. समजा आता हे जसं ही एंजल आहे, तर ह्या एंजलचा हा जो स्टोन आहे हा कोणता आहे, याचं नाव काय, याचे फायदे काय, कोणत्या पर्पज साठी याचा युज केला जातो, हे सगळं त्या कॅटलॉग मध्ये असल्यामुळे माहिती देणं अतिशय सोपं होऊन जातं. बरं, पण याच्यासाठी काही लिगल प्रोसिजर आहे, काही डॉक्युमेंट साईन करावे लागतात? आपलं अग्रीमेंट हा जो आहे तो एक लिगल प्रोसिजर होते. एक बॉन्ड पेपर वरती आपण संपूर्णपणे आपल्या टर्म्स कंडिशन मांडलेले असतात, त्यावरती फ्रँचायझीच्या आणि कंपनीच्या मॅनेजमेंटच्या सगळ्यांच्या सिग्नेचर्स असतात. एक कॉपी त्यांच्याकडे राहते, एक कॉपी आपल्याकडे राहते. अच्छा,
ते लिगल टर्म्स मध्ये काय? लिगल टर्म्स हे की तुम्हाला दिलेल्या ज्या वस्तू आहेत ह्या विक्रीच्या नंतर तुम्हाला त्यामध्ये किती पर्सेंटेज प्रॉफिट शेअर केला जाणार आहे, त्या वस्तूंची किती प्रॉफिट शेअर असतो? प्रॉफिट शेअर जो आहे हा 5% अगदी 60-70% पर्यंत सुद्धा प्रॉफिट शेअर दिला जातो. वेगवेगळ्या उत्पादनांवर वेगवेगळे प्रॉफिटचे शेअर्स असतात. शिवाय त्यांनी समजा वास्तूसाठी कोणी क्लायंट जर तयार झाले त्यांच्याकडे येणाऱ्या, तर त्या वास्तू व्हिजिटची जी फीज आहे त्यामध्ये सुद्धा त्यांना प्रॉफिट शेअर दिला जातो. आपले जे कोर्सेस आहेत त्या कोर्सेस समजा त्यांनी सेल केले तर त्याच्यातून सुद्धा जो प्रॉफिट कंपनी प्रॉफिट मिळवते त्यातला सुद्धा बराचसा मोठा हिस्सा आपल्या फ्रँचायझीला दिला जातो. म्हणजे ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ही वर्थ आहे असं म्हणावं. नक्कीच आहे. जितकी तुम्ही मेहनत कराल तितकं नक्कीच आहे. आणि ह्याच्यात नुकसानाला कुठेच असं जागा नाही, कारण कसं माहिती असं घरच नाही की जिथे प्रॉब्लेम्स नाही. त्यामुळे फक्त लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे की तुम्ही घेतलेली फ्रँचायझी जी आहे ती कोणती आहे, त्याच्यातून त्यांचे कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रोडक्ट आपल्याकडे आहेत. कॉस्मॉपच्या प्लॅटफॉर्मवर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रोडक्ट्स असल्यामुळे याला मरण नाही, याला मागणी प्रचंड मागणी आहे. त्याचं मार्केट फार मोठं आहे. वर्ल्ड वाईड. हे जे फ्रँचायझीज ज्यांनी घेतलेले आहेत त्या सगळ्यांचं प्रमोशन मार्केटिंगची जबाबदारी तुमची संपूर्ण कंपनीचं ते भार घेतील. त्यांनी वैयक्तिक पातळीवर फक्त एवढंच करायचं आहे की त्यांना कंपनीने दिलेली ऍड त्यांनी स्वतःच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा खालीचा वाटा उचलावा. एवढीच अपेक्षा. जेवढी त्यांच्या लेवलला ते नेटवर्किंग नक्कीच ते करू शकतात. ऍडिशनली त्यांनी जरी स्वतःच्या प्लॅटफॉर्मवर केलं, स्वतःच्या व्हॉट्सअपवर त्यांनी समजा ऍड पास केली तरी सुद्धा त्याच्यातून चांगला एक बिझनेस येऊ शकतो. बरं. आपण म्हणालात की आपलं मोठं ऑफिस आहे आणि एम्प्लॉई देखील वाढतात आहे. किती एम्प्लॉईज आता सध्या आपल्याकडे नाही म्हणालात ना तरी इंडोर आणि आउटडोर पकडून साधारण तब्बल 250 लोक आपल्यासोबत काम करत आहेत. असं आहे. आणि ही संख्या वाढून येते. एका वर्षामध्ये आपला 1000 पेक्षा जास्त आपल्याशी लोक जोडले गेलेले असतील. 1000 आपले फ्रँचायझीज मॉडेल तयार झालेले असतील आणि त्या माध्यमातून एवढ्या लोकांना आपण रोजगार देऊ शकू. बरं. पुढच्या काही आपल्या योजना आहेत की या शहरामध्ये आपले ब्रांचेस वाढवायचे आहेत, एम्प्लॉई ज्यांना व्हायचं असेल, तुमच्यासोबत जर का काही काम करायचं असेल तर त्याच्यासाठी काही आपण सध्या तरी महाराष्ट्र लेवलवरती सध्या आपण पूर्ण फोकस करतोय की मी आधी माझं घर जर स्वतःचं जर व्यवस्थित नाही केलं आणि मी बाहेर जर जाऊन लोकांना जर सांगायला जाईन तर त्याला अर्थ राहणार नाही. प्रत्येकाने आधी आपलं घर पहिलं मजबूत करावं, मग बाहेर आपली समाजसेवा करायला हवी. तर ह्या अनुषंगाने मी जर महाराष्ट्रीयन आहे तर मी पहिला माझ्या महाराष्ट्र राज्य माझ्या राज्यात पहिला माझा बिझनेस पसरवेन, माझ्या राज्यातल्या लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न करेन. तिथे व्यवस्थित माझे हातपाय मजबूत झाले, कंपनी मजबूत झाली की नंतर मग संपूर्ण भारत देश माझा आहेच की. खरंय. आणि तो व्हावा देखील केवळ भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये जगभरात आपला पताका फडकणार आहे. नक्कीच फडकेल. नाही, ही विद्या आहे, हे शास्त्र आहे जे की प्राचीन कालापासून भारतामध्ये आहे. ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आपण म्हणू शकतो ही सेवा आपण करतो आहोत. स्वार्थ आणि परमार्थ ह्या दोन्ही गोष्टी ह्या क्षेत्रात आहेत की आपला स्वार्थ म्हणजे आपल्याला प्रपंचही आपला भागतोय, आपल्याही रोजीरोटी आपली चालते आणि लोकांचा परमार्थ, लोकांचं भलं करून त्यातून आपण परमार्थ सुद्धा करतोय. म्हणजे ही जी विद्या आहे ती केवळ तुम्हाला उपाय नाही सांगत आहे तर तुम्हाला सक्षमही करते. निश्चितच असं आहे. अनेकांच्या जीवनामध्ये फार म्हणजे आमूलाग्र बदल घडलेले आहे, खूपच सकारात्मक परिणाम त्यांना दिसून आलेले आहेत. असे अनेक लोक आहेत की जे अक्षरशः त्यांच्या जीवनातल्या अडचणींना कंटाळून आत्महत्येचे विचार त्यांच्या मनापर्यंत आले होते, पण त्याच्यातून सुद्धा परमेश्वराच्या कृपेने ते आमच्याशी संपर्कात आले, आमच्याकडून त्यांनी काही थेरपी घेतली आणि त्याच्यातून ते संपूर्णपणे आज बाहेर पडून आज सुखाने नांदतायत. कुठली थेरपी तुम्ही दिली त्यांना? आपण त्यांना एंजल थेरपीच्या माध्यमातून, क्रिस्टल थेरपीच्या माध्यमातून त्यांना बरेचसे उपाय सुचवले. ते असे सांगायचे झाले तर आता आपल्या स्वतःच्या कंपनीमध्ये सुद्धा काही असे आपले प्रतिनिधी आहेत, काही असे उच्च अधिकारी आहेत की ज्यांनी कंपनी सुरू करण्याच्या आधी ते अत्यंत आर्थिक अडचणीत होते. त्यांना प्रश्न पडला होता की मी माझ्या मुलाबाळांचं शिक्षण कसं करणार, माझ्या जोडीदाराच्या इन्कम मधून माझं घर चालत नाहीये, मग ह्याच्यातून मी बाहेर कशी पडणार, माझं पुढचं वर्ष कसं जाणार, ह्या विवंचने ते असताना त्यांना कोणाच्या तरी त्यांच्या मैत्रिणीच्या संपर्कात येऊन त्यांनी कॉस्मॉप जॉईन केली. कॉस्मॉप मध्ये आल्यानंतर त्यांनी जी मेहनत घेतली आमच्या बरोबरीने, आज ते महिन्याला जवळजवळ लाखाच्या घरात इन्कम तर मिळवतच आहे. हल्ली रिसेंटली त्यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये ते 3 महिन्याचं त्यांनी 9 लाखाचं पॅकेज मिळवलं होतं. 9 लाखाचं उत्पन्न त्यांनी मिळवलं होतं आणि त्याचे आमच्याकडे प्रूफ आहेत. बरोबर. हे तर लाईव्ह उदाहरण झालं की तुम्ही तुमच्या म्हणजे स्वतः पुढे जा आणि आपल्यासोबत इतरांनाही घेऊन जा. बरोबर. एक्झॅक्टली. जेव्हा आपण सर्वांचा विचार करतो त्याच्यामध्ये आपण येतोच की आणि आपल्याबरोबर इतरांचा विचार केलाच पाहिजे. नक्कीच. आणि याच्यामध्ये आपण बघतो की सगळ्या लोकांना आर्थिक गोष्टींची जास्त समस्या असते. आपण म्हणतो की खूप मी मेहनत करते पण यश येत नाही.
तर याच्यासाठी हे कुठलं क्रिस्टल आहे जे तुम्ही सांगाल? आर्थिक प्रगतीसाठी म्हणाल ना तर अनेक क्रिस्टल्स असे आहेत, पण त्यामध्ये सगळ्यात नंबर 1 वर जर म्हणाल तर पायराइट म्हणून हा जो स्टोन आहे, हा जो तुम्ही ते पाहताय, हा पायराइट, हा जो चमकदार अत्यंत चमकदार जो स्टोन आहे याला पायराइट म्हणतात. आणि ह्या स्टोनला मनी मॅग्नेट म्हणून ओळखलं जातं. अच्छा, मनी मॅग्नेट म्हणून ओळखलं जातं. हा स्टोन जर तुम्ही तुमच्या जवळ बाळगलात तर आर्थिक प्रगती करण्यासाठी ज्या ऑपॉर्च्युनिटीज असतात, जे सोर्सेस असतात ते तुमच्यापर्यंत चालून येऊ शकतात. संधी तुमच्यापर्यंत चालून येतील. असं नाही की हा स्टोन तुम्ही फक्त घरी घेऊन बसाल आणि हाताची घडी घालून बसाल, पैसा येणार नाही, कुठे लॉटरी लागणार नाही, काही नाही. बाय चान्स लाखात एखाद्याला अशी लॉटरी लागली तर लागली बाय चान्स, पण बाकी मेहनत ही तुम्ही करायचीच आहे. मेहनतीला त्याची जोड मिळते. तुमच्या 4 आण्याच्या मेहनतीला 4 रुपयाचं यश देण्याचं काम त्याचं, पण 4 आण्याची तरी मेहनत तुम्ही केली पाहिजे. चॅनलाइज करतं म्हणजे आपली शक्ती योग्य दिशेला ती नेते, तुमची एनर्जी वेस्ट जाऊ देत नाही. असं कर्तृत्वाला दैवाची जोड ही पाहिजेच मॅम. बरोबर. मग हे जे आहे हे तुम्ही सगळ्यांना रिकमेंड करू शकता? हो निश्चित. जनरली कोणी कुठल्याही राशी तत्वाचे, कुठल्याही जाती धर्माची लोक सुद्धा याच्यामध्ये डील करू शकतात आणि हे जवळ बघून याचे परिणाम म्हणजे तुम्हाला त्यांना मिळू शकतात निश्चित. किती दिवसात परिणाम येतात? काही जणांच्या प्रत्येकाच्या ऍक्च्युअली कसं असतं, प्रत्येकाचं कर्म प्रारब्ध सुद्धा तिथे मेजर केलं जातं. बरं, तुमचं समजा एकदमच मेजर इश्यू असतील, खूपच लाखो करोडोंचं समजा एखाद्यावरती कर्ज असेल तर त्या व्यक्तीला यातून बाहेर पडायला थोडा वेळ लागेल, पण किमान तुम्हाला तो जवळ बागला नाही. असं नाही की जरुरी प्रत्येकाने आता हा जो स्टोन इथे तुमच्या समोर मांडलेला आहे अवेलेबल आहे, हो मार्केटमध्ये उपलब्ध होतो, आपल्याकडे उपलब्ध आहे. याच्यामध्ये छोट्या साईज मध्ये अगदी तुम्ही छोटा 50-100 ग्रॅमच्या स्टोन पासून सुद्धा स्वतः एक ट्रायल घेऊ शकता की तो जवळ बागल्याने तुम्हाला काय रिझल्ट येतात. एखाद्याला समजा एंजल्स घेणे शक्य नाही तर असा रफ स्टोन सुद्धा घेऊ शकतात. तो काय फार महाग नसतो, अत्यंत स्वस्त दरामध्ये तो उपलब्ध होतो. अच्छा, म्हणजे स्वस्त अल्प दरामध्ये चांगले रिझल्ट येतात. त्या व्यतिरिक्त तुम्ही टायगर साय म्हणून, आता हा जो एक हा इथे बॉल दिसतोय टायगर साय मध्ये, ह्याला टायगर साय म्हटलं जातं. त्याचे मी ब्रेसलेट सुद्धा इथे धारण केलेले आहे. ओके, ब्रेसलेट फॉर्म मध्ये घ्या, बॉल्स फॉर्म मध्ये घ्या, रफ फॉर्म मध्ये घ्या, किंवा अंगठीचा खडा म्हणून तुम्ही त्यामध्ये घ्या, त्याचे सुद्धा रिझल्ट चांगले आहेत. टायगर साय जो आहे हा तुम्हाला आर्थिक मदत पण करतो, तुम्हाला वाईट शक्तींपासून प्रोटेक्शन करतो, निगेटिव्ह एनर्जी पासून तुमचं प्रोटेक्शन करतो, तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढवतो. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा टायगर सायचे सुंदर रिझल्ट आम्ही पाहिलेले आहेत. बरं, या सगळ्या गोष्टींचे काही नियम असतील? नाही, तसं फारसे याला काही कुठलेही असं आपल्याकडे जसं आपल्या हिंदू शास्त्राप्रमाणे बऱ्याचशा गोष्टींचं पालन करावे लागते, काही नियमांचं पालन करावं लागतं, तसं ह्या क्रिस्टल थेरपीमध्ये नाही. अच्छा, तुम्ही ते सहज बाळगू शकता, कोणीही बाळगू शकता. ह्याला कशाचं सोयीस होतं, कशाचंही अडचण नाहीचं, कशाचंही बंधन नाही. बरं, हे तर क्रिस्टलचं झालं, पण त्याच्यासोबत आपल्याला घरामध्ये मनी मॅग्नेटसाठी काही लावता येईल असं काही आहे तुमच्याकडे? नक्कीच, हो नक्कीच आहे. आता त्या संदर्भात दाखवायचं झालं तर आता ही एक छोटी फ्रेम मी तुम्हाला दाखवतो मॅडम. याला श्रीम ब्रजीची फ्रेम म्हणतात. हा जो मंत्र आहे श्रीम ब्रजी, हा वर्ल्ड वाईड फेमस मंत्र आहे. तुम्ही गुगल सर्च करा, तुम्ही युट्यूबला सर्च करा, श्रीम ब्रजी अत्यंत पॉवरफुली रिझल्ट येतो. ही जी फ्रेम केली ह्याच्यामध्ये काही हे एंजल नंबर्स आहेत 2918, त्यानंतर 426499 जो आहे, त्यानंतर डिवाइन मॅजिक बिगिन नाऊ म्हणून हे एक स्विच वर्ड आहे. आणि हे जे यंत्र आहे हे अत्यंत विचारपूर्वक ह्याला डिझाईन केलेलं आहे. आणि ह्या फ्रेमला जर तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये, तुमच्या घरामध्ये पश्चिम आणि नैऋत्य ह्या 2 दिशांच्या मध्य भागात जर भिंतीवर हँग केलात तर तुम्हाला आर्थिक सुंदर तुम्हाला रिझल्ट त्याचे मिळतील. किंबहुना कॉस्मॉस याची मनी बॅक गॅरंटी देते. 90 दिवसात रिझल्ट नाही आल्यास आमची फ्रेम परत करा, तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील, 100% रक्कम परत मिळेल. पण अजूनपर्यंत एकही फ्रेम आमच्याकडे रिटर्न आलेली नाही, कोणी मनी बॅकची आमच्याकडे कोणी क्लेम केलेलं नाही. किंबहुना माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा तुम्हाला ह्याची फार मोठी फ्रेम भेटेल, ॲश्युअर्ड 100% मनी बॅक गॅरंटी सहित. करेक्ट. काय मिनिंग आहे या डिवाइन मॅजिक बिगिन नाऊ? म्हणजे एक प्रकार डिवाइनला, युनिव्हर्सला आपण चॅलेंज करतोय, एक प्रकारचं आपण हे प्रेयर करतोय आणि आव्हान पण करतोय की तू माझ्या लाईफ मध्ये असल्यावरती माझ्या जीवनामध्ये वेगवेगळे मॅजिक्स, वेगवेगळे सकारात्मक चमत्कार, जादू माझ्या सुरू होतील, बिगिन होतील. कितीला आहे ही फ्रेम? या फ्रेमच्या मध्ये वेगवेगळ्या 3 साईज आहेत. छोटी फ्रेम जी आहे 6 इंच बाय 6 इंचाची, ती तुम्हाला 600 रुपये प्राइस आहे त्याची. त्यानंतर 12 बाय 12 इंचाची जी फ्रेम आहे त्याची 1000 रुपये किंमत आहे. आणि ही 18 बाय 18 इंचाची जी फ्रेम आहे ह्याची प्राइस 2000 रुपये. ही एनर्जाइज करून देण्यापासून अगदी तुम्हाला डिलिव्हरी मिळेपर्यंत सगळं आम्ही त्यामध्ये ऍड करून देतो. आणि शिवाय मनी बॅक गॅरंटी आहेच. म्हणजे हा ॲश्युअर्ड उपाय आहे, नक्कीच कोणीही करू शकता, आपल्या घरासाठी म्हणा किंवा ऑफिसमध्ये किंवा बिझनेससाठी. हो नक्कीच.
याच्यामध्ये करू शकतात, नक्कीच. लावू शकता हे आणि आपल्याला संपर्क करून हे होम डिलिव्हरी पण होतं. होम डिलिव्हरी सुद्धा तुम्हाला आम्ही कुरिअरने पण किंवा पोस्टाने सुद्धा हे पाठवू शकतो, ट्रान्सपोर्टने सुद्धा त्याची पाठवण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. बरं. तुम्ही या सगळ्या क्षेत्रामध्ये आहात, तुम्ही आध्यात्मिक बेस आहे तुमचा. नक्कीच. आपण जेव्हा म्हणतो की जो व्यक्ती आध्यात्मिक क्षेत्रात असतो म्हणा किंवा ती साधना चालू असते, तर आपल्याला कधी कधी एक डिवाइन फील होतं, काही एनर्जीचा संचार आपल्यामध्ये म्हणा किंवा आजूबाजूला आपण ते फील करतो. तुमच्या बाबतीत असं झालंय की तुम्ही काही वेगळी एनर्जी फील? मी साधना काळात जेव्हा होतो, मी जेव्हा साधना केल्या, काही मंत्रसिद्धी मिळवण्यासाठी मी स्वतःही अगदी एकांतवासामध्ये जाऊन, जंगलामध्ये राहून, अगदी अरण्यामध्ये जाऊन सुद्धा मी साधना केलेल्या आहेत. रात्र मी साधना केलेल्या आहेत. पण माझ्या ऐकून पेहरावरून कोणाला वाटणार नाही की ही व्यक्ती ह्या फील्डमध्ये असेल. भगवे वस्त्र धारण केले म्हणजे साधू संत झाला अशातला भाग नाही. अध्यात्म करून हे करून मी प्रपंचात राहून सुद्धा मी आज माझं समाजकार्य करतोय. मला जी परमेश्वराने माझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे ती मी पार पाडतोय. तर अशा साधनेच्या वेळेला स्वतःच्या साधनेतली जी अनुभूती असते ती शक्यतो इतरांशी शेअर करू नये असा एक अलिखित नियम आहे. आपल्याला आलेले जे दैवी अनुभव आहेत हे इतरांना शेअर करू नये असा एक अलिखित नियम असतो. तरी पण एक आता तुम्ही आग्रह करते म्हणून माझा एक छोटासा अनुभव सांगतो. माझी साधना चालू असताना मी ज्यावेळेला काही मंत्र साधना करत होतो एका विशिष्ट ठिकाणी, एका विशिष्ट वृक्ष देवतेच्या छायेखाली बसून, त्यावेळेला तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी माझ्या ह्या एंजल्सना स्मरून सांगेन की माझ्या अंगाला, माझ्या शरीराला स्पर्शून एवढे जाडे सर्प, ज्याला आपण अजगर म्हणू शकतो, इतक्या मोठ्या जाडीचे सर्प माझ्या लिटरली अंगाला स्पर्शून, असं नाही की बाजूने जवळून, माझ्या अंगाला स्पर्शून ते जात होते. पण त्यांच्यापासून मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. मी स्वतः एक सर्प मित्र आहे. मी स्वतः हाताने सर्प उचलू शकतो. मला कुठलाही सर्पदंश कधीच झालेला नाही आणि होणारही नाही असे. त्यामुळे हा एक अनुभव मला आला की डिवाइन माझ्या सोबत होती त्या रूपामध्ये. ती शक्ती आहे, ती एनर्जी आहे, ती त्या रूपात मला त्यांनी त्यांची स्वतःच्या उपस्थितीची जाणीव करून दिली. भीती नाही वाटली, काहीही भीती नाही. अनेक वेळा मला हा अनुभव आलेला आहे की मी जिथे साधनेला बसतो तिथे माझ्या जवळपास सर्प असतात. ते सर्पाच्या फॉर्म मध्ये आलेत, कदाचित व्यक्तीच्या फॉर्म मध्ये किंवा प्राण्याच्या फॉर्म मध्ये पण येऊ शकतात. प्राण्यांच्या फॉर्म मध्ये पण होतात. एकदा एक मात्र होतं की मी ह्यांची नवनाथांची उपासना करत होतो, साधना करत होतो, आणि त्यावेळेला तिथेच माझी साधना चालू असताना एक बैल, अगदी चांगला मोठा आकाराचा होता, पूर्णपणे वाढ झालेला बैल होता. तो असा उधळल्यासारखा कुठून आला रानातून माहित नाही मला कुठून आला तो, पण तो माझ्या इथेच आला आणि त्या मी ज्या पाराखाली बसून साधना करत होतो त्या पाराच्या भोवती तो असा फिरत होता. पण मला कुठेही अशी भीती वाटली नाही की बाबा तो अंगावर येईल, आपण उठावं, तिथून पळावं, बाजूला व्हावं, असं काहीच माझ्या मनात भीती जरा सुद्धा आली नाही. पण तो माझ्या अवतीभोवती होता, त्याने मला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही. असे संकेत असतात की ती शक्ती तुमच्या सोबत आहे. ती परीक्षाही घेते की तुम्ही साधना सोडून उठताय का, साधना सोडून पळताय का, तुमच्या शक्तीवर खरंच विश्वास आहे की नाही. जर ओळखायचं कसं, कारण कसं तुमची जर श्रद्धा आहे म्हणणं आणि प्रत्यक्षात त्या श्रद्धा सिद्ध करणं ही परीक्षा असते. कारण परमेश्वर तुमची वेगवेगळ्या रूपात परीक्षा घेतच असतो. संकट सुद्धा काय असतात हो मॅडम, की संकट जी तुमच्या वाट्याला येतात ते तुम्हाला घडवत असतात. परमेश्वर जी संकट तुमच्या वाट्याला आणतो हे कर्म प्रारब्धानुसार आपल्याकडे चालून आलेली आहेत, पण ती सुद्धा तुम्हाला घडवायसाठीच त्यांनी तुमच्या वाट्याला दिलेली आहेत. परमेश्वर तुम्हाला तेच देणार जे तुम्ही पेलवू शकता, त्याच्या पलीकडे तुम्हाला देणार नाही. एखादा आई, समजा आता तुम्ही तुमच्यासोबत तुमची जर 2 मुलं असतील, लहान मुलगा आहे, लहान मुलाकडे तुम्ही स्वतः एक छोटीशी पिशवी दिली, मोठ्या मुलाकडे तुम्ही त्यापेक्षा मोठ्या वजनाची पिशवी दिली, 5 किलो वजनाची पिशवी दिली, तो ते पेलवू शकतो. पण लहान लेकरू जे समजा एक 4-5 वर्षाचं आहे, त्याला एक छोटीशी त्याचं मन राखण्यासाठी तुम्ही 1 किलोची पिशवी दिली, त्याला 5 किलोची द्याल का? कारण त्याला ती पेलवणार नाही. आई वडिलांना कळते की आपल्या मुलाला काय पेलवणार तेच तुम्ही त्यांना देणार. तो तर सर्वांचाच बसलेला आहे पिता, त्यालाही कळते की तुम्ही किती झेलू शकता, किती सोसू शकता, तेवढंच तुम्हाला तो देणार, त्याच्या पलीकडे देणार नाही. ती ताकद पण तुम्हाला देणार. म्हणजे ते तुम्हाला स्वतःला सक्षम करण्यासाठी की हो तू करू शकतो आहे, तू स्वतःतली एनर्जी प्रूव्ह युअरसेल्फ, यू हॅव टू प्रूव्ह युअरसेल्फ. बरोबर, त्यासाठी ते असते. तुम्हाला अजून असे काही स्पेशल अनुभव आलेले आहेत या मार्गामध्ये तुम्ही आहात तर? काही अशी ज्या वेळेला तुम्ही खरोखरच भीती वाटली आहे तुम्हाला, किंवा असे खूप स्पेशल अनुभव स्पेशल आपण जर आपण पॅरानॉर्मल म्हणाल तर पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज बद्दल बोलायचं झालं तर एक वेगळा पॉडकास्ट त्यावरती आपला होऊ शकतो. कारण लोक म्हणतात की नाही भूत प्रेत किंवा असं काही शक्ती नसतातच, असं काहींचं म्हणणं आहे. काहींचं म्हणणं आहे की आहेत म्हणून.
तर माझं वैयक्तिक मत आहे की अशा शक्ती सुद्धा अस्तित्वात आहेत. जिथे दैवी शक्ती आहे तिथे अघोरी शक्ती सुद्धा आहे. जिथे पॉझिटिव्ह एनर्जी आहे तिथे निगेटिव्ह एनर्जी सुद्धा आहे. आणि अशा अनेक एनर्जीचे मी अनुभव घेतले. जसे मी दैवी शक्तीचे अनुभव घेतले तसे मी वाईट शक्तींचे सुद्धा अनुभव घेतले. त्यांच्या सुद्धा उपस्थितीची मला प्रत्यक्ष मी पाहिलेले आहेत. पण आता त्यावरती आपल्याला बोलायचं झालं तर एक वेगळा त्यासाठी पॉडकास्ट बनवावा लागेल आणि त्या विषयावर बोलणं असं उघड आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बरोबर कितपत योग्य ठरेल. नाही, खरंय. आपण हे जेव्हा म्हणतो की आध्यात्मिक शक्ती, आपण सगळेजण एनर्जी सीक करत असतो. मुळात ती युनिव्हर्स जी आहे, कॉस्मिक एनर्जीज आपण म्हणतो, तर ती प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी असते. शक्तीशिवाय तर आपण हातही घालू शकत नाही. कण कण में भगवान आहे, तर सगळ्यात आहेत. अगदी वाईट गोष्टींमध्ये सुद्धा आहे, चांगल्या गोष्टींमध्ये सुद्धा आहे. पण तुम्ही त्या शक्तीला कशा पद्धतीने रिसीव्ह करता, दॅट इज मेन थिंग. तो महत्वाचा पार्ट असतो की तुम्ही त्याला कसं रिसीव्ह करता. आणि तुम्हाला त्याचं अस्तित्व आणि त्याच्या उपस्थितीचं जर तुम्हाला जर भान आहे आणि विश्वास आहे तर ते नक्कीच तिथे वर्क करणार. विश्वास असेल तिथे अनुभव येणार. कॉस्मो हब सोल्युशनच्या माध्यमातून आपण अनेकांशी जोडल्या जातो आहोत. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आपला हा प्रयत्न असणार आहे की अधिकाधिक लोकांनी शी आपण जोडल्या जावं. तर आपण आवाहन काय कराल लोकांना कॉस्मो हबच्या माध्यमातून, काही आपल्याला सांगायचं असेल? नक्कीच मी तर म्हणेन लोकांना सर्वांना हे सांगेन की आज जर तुम्ही कॉस्मो हबशी जोडले गेलात तर कॉस्मो हब एक तुमच्यासाठी एक तुमचा जीवाभावाचा मित्र, जीवाभावाचा तुमचा सारथी म्हणून तो तुमच्या सोबत असेल. आणि त्याच्यातून तुम्ही तुमचं स्वतःचं जीवन तर सुधारू शकता, पण त्यासोबत अनेक इतर लोकांचं सुद्धा भलं होईल. आज कॉस्मो हबमध्ये जे फ्रँचायझी मॉडेलवर काम करतायत, ज्याच्यातून 4 पैशात जर त्यांना उत्पन्न मिळतं, ह्या पैशाला एक सकारात्मक आणि एक दैवी एक एनर्जी आहे. कारण ह्याच्यातून लोकांचं भलं करून मिळवलेला पैसा आहे. पैसा तर अनेक लोक कमवतात, अनेक मार्गाने कमवतात, पण ह्या क्षेत्रामध्ये जो येणारा पैसा आहे, उत्पन्न जे आहे, त्या पैशाला एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे, एक दैवी एनर्जी, दैवी आशीर्वाद आहे. अनेक लोकांचं भलं झालेलं आहे, अनेक लोकांचे आशीर्वाद आज आम्हाला मिळत आहेत. आम्ही पैसे तर कमवतोय, पण त्यासोबत आम्ही पुण्य सुद्धा अर्जित करतोय, लोकांचे आशीर्वाद आम्ही घेतोय. आणि ह्यासाठी जर आणखीन जर आमच्यासारखे अनेक लोक जर जोडले गेले तर एक मोठी साखळी होऊ शकते आणि ह्याच्यातून आपण खरंच अनेक लोकांचं जीवन बदलू शकतो, सकारात्मक घडवू शकतो. नक्कीच. आणि मला खूप आवडेल की अधिकाधिक लोकांनी आपल्याशी जोडावं, फ्रँचायझीच्या माध्यमातून लोकांनी सक्षम व्हावं. नक्कीच. तर मी सगळ्यांना आवाहन करेल की अधिकाधिक लोकांनी कॉस्मो हबच्या माध्यमातून जोडावं. आपले काही नुसतं समस्या म्हणून नाही, पण ॲज अ फ्रँचायझी म्हणून स्वतःला सक्षम करण्याच्यासाठी देखील आपण एक पाऊल पुढे येऊ शकतो. आणि मला असं वाटतं की हा पॉडकास्ट खूप एनर्जेटिक झालेला आहे आणि अधिकाधिक पॉडकास्ट आपण करावे, अधिक नवीन विषयांसोबत आपण पुन्हा अनेक विषय घेऊन एकत्र येऊ, पुन्हा आपण असे अनेक पॉडकास्ट एकत्र बनवू. मलाही खूप छान वाटलं तुमच्यावर माझा जो अनुभव आहे, माझा जो इतक्या वर्षांची जी माझी साधना आहे ती तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता आली आणि अनेक लोकांना याचा लाभ भविष्यात नक्कीच होईल. बिलकुल. तर आपण अजून असे वेगवेगळ्या विषयांवर बोलू तितकं कमी आहे. हा न संपणारा विषय, न संपणारी ही ज्ञानाची गंगा आहे, ही कधी न आटणारी गंगा आहे. बरोबर. तर ह्या गंगेत डुबकी घ्यायला आपण अनेक असे पॉडकास्ट आपण बनवू आणि ह्याचा लोकांना लाभ नक्कीच होईल. खूप खूप धन्यवाद. आपल्याला आजच्या पॉडकास्टबद्दल काय वाटलं आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट सांगा आणि कॉस्मो हबला सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्की फॉलो करण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्याला जर नवीन विषय कुठला जर हवा असेल, कॉस्मो हबमध्ये अनेक विषय आहेत, कुठल्या विषयावर नवीन पॉडकास्ट आम्ही घेऊन यावा असं जर काही आपल्या काही सूचना असतील तर त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.